हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो, मी प्रमोद आपल्या सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टेन्स। बऱ्याचशा विद्यार्थ्यांची अशी रिक्वेस्ट होती की सर टेन्सवरती एक पूर्ण डिटेल्समध्ये एक व्हिडिओ बनवा, आम्हाला टेन्समध्ये काही कन्फ्युजन्स आहेत, आम्हाला समजत नाही आहे नेमकं कोणत्या वेळेस काय वापरायचं आणि कसं वापरायचं ते। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पूर्ण डिटेल्समध्ये याचे स्ट्रक्चर दिलेले आहेत, कोणत्या वेळेस कोणता काय वापरायचं हे सांगितलेलं आहे। तर हा व्हिडिओ जवळपास 1.25 तासाचा होईल। थोडा व्हिडिओ मोठा असणार आहे, पण तुम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे। एकदा जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला शेवटपर्यंत तर तुमचे टेन्स बद्दलचं पूर्ण डाऊट असतील, जे काही तुमचे कन्फ्युजन्स असतील, जे काय असेल ते पूर्ण क्लिअर होणार आहे। तुम्ही याच्यानंतर टेन्स बद्दल कधीही टेन्शन घेणार नाहीत। पण हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे। एक पेन आणि पेपर घेऊन बसाल तर अगदी चांगलं होईल, कारण की जेवढं तुम्ही याला समजून घेताल तेवढं तुम्हाला पाठ करण्याची गरज नाही लागणार। याच्यामध्ये पहिल्यांदा मी तुम्हाला स्ट्रक्चर समजून सांगितलं, म्हणजे फॉर्म्युला, जे काय आपल्याला सब्जेक्ट केव्हा येणार आहे, ऑब्जेक्ट केव्हा येणार आहे, वर्ब केव्हा येणार आहे, हेल्पिंग वर्ब केव्हा येणार आहे, एम इज आर केव्हा येणार आहे, कंटिन्यूअस टेन्स, फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्यूअस टेन्स, प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स, पास्ट कंटिन्यूअस टेन्स, याच्यामध्ये थोडं कंपॅरिझन करून सांगितलं। वाज केव्हा येणार आहे, वाज वर केव्हा येणार आहे, एम इज आर केव्हा येणार आहे, विल बी, शॅल बी हे केव्हा येणार आहेत, परफेक्ट टेन्स, तिन्ही काळाचे टेन्स मी परफेक्ट टेन्स कंपॅरिझन करून सांगितलेत, सिंपल टेन्स तिन्ही काळाचे समजून सांगितलेत, आणि परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स या तिन्हीमध्ये मी कंपॅरिझन केलंय, तुम्हाला सांगितलंय व्यवस्थित की नेमकं कोणता काळ आपल्याला केव्हा वापरायचा आहे। अशी पूर्ण डिटेल्स तुम्हाला याच्यामध्ये दिलेली आहे। फक्त तुम्हाला गरज आहे ते शेवटपर्यंत बघायची। जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमचं टेन्शन अजिबात राहणार नाही आहे या व्हिडिओच्या शेवटपर्यंत। तर आता आपण सुरुवात करूया की टेन्स म्हणजे काय। इथून टेन्स म्हणजेच काय, काळ, यालाच आपण वेळ असंही म्हणत असतो। मग आपण याचा वापर केव्हा करतो, जर समजा आपल्याला सांगायचं असेल की एखादी घटना आता होत आहे किंवा एखादी घटना नेहमी घडत असते, किंवा मी काम केलं, मी काम करत आहे, मी काम करणार आहे, अशा पद्धतीचं आपल्याला ज्यावेळेस बोलायचं असतं, एखादं काम आपण या वेळेमध्ये केलं, एखादं काम मी आता करत आहे, एखादं काम झालेलं आहे, एखादी घटना घडली किंवा एखादी घटना घडणार आहे, एखादा प्रोग्राम ठरलेला आहे, असं आपल्याला बोलायचं असलं त्यावेळेस आपण काय करत असतो, टेन्सचा वापर करत असतो। एखादा पर्टिक्युलर वेळेबद्दल सांगत असतो आपण। मग आपल्या याच्यामध्ये मेन प्रकार कोणते आहेत, मेन प्रकार आहेत प्रेझेंट टेन्स म्हणजेच वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळ, आणि फ्युचर टेन्स म्हणजेच भविष्यकाळ। हे आपले मेन टेन्स आहेत। याच्या व्यतिरिक्त अजून याचे काही उपप्रकार पडतात का, तर हो, याचे उपप्रकार पडतात। मग कोणते आहेत उपप्रकार? प्रेझेंट टेन्सचे 4 आहेत। फर्स्ट सिंपल प्रेझेंट टेन्स, सेकंड प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स, थर्ड प्रेझेंट परफेक्ट टेन्स, आणि फोर्थ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स। मग याच पद्धतीनं पास्ट टेन्सचे पण असणार आहेत, सिंपल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्यूअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, आणि पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स। याच पद्धतीने फ्युचर टेन्सचे असणार आहेत, सिंपल फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्यूअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स, आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स। मग अशा पद्धतीने याचे 4 प्रकार आहेत। तर आता आपण समजून घेणार आहेत की याचे नेमके स्ट्रक्चर काय असणार आहेत, म्हणजे याचा फॉर्म्युला काय असणार आहे। जर तुम्ही आपण हा फॉर्म्युला समजून घेतला तर हा फॉर्म्युला समजल्याच्या नंतर तुम्ही कुठल्याही काळामधलं अगदी सोप्या पद्धतीने वाक्य तयार करू शकणार आहेत। कारण की फॉर्म्युला समजला म्हणजे तुम्हाला नेमका सब्जेक्ट कुठे येणार आहे, वर्ब कुठे येणार आहे, हेल्पिंग वर्ब कुठे येणार आहे, ऑब्जेक्ट कुठे येणार आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला समजून जातील। आणि जर तुम्ही हे समजलात तर तुम्हाला बाकी हे टेन्शन राहणार नाही आहे की तुम्हाला हे नेमकं पाठ कसं करायचं वगैरे, कारण की समजून घेतलं म्हणजे तुम्हाला अर्ध पाठ झाला असं असतं। तर ठीक आहे, चला मग पहिल्यांदा आपण बघूया की सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला काय असणार आहे। सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला असणार आहे सब्जेक्ट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस सब्जेक्टनुसार येस किंवा येस लागणार आहे वर्बला प्लस ऑब्जेक्ट। मग याचंच पास्ट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स कसं असणार आहे, सिंपल पास्ट टेन्स स्ट्रक्चर असणार आहे सब्जेक्ट प्लस वर्बचं सेकंड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट। मग सिंपल फ्युचरचं कसं असणार आहे, सिंपल फ्युचरचं सब्जेक्ट प्लस विल किंवा शॅल प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट। अगदी सोप्या पद्धतीने हे स्ट्रक्चर असणार आहेत। काय, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हे तर कन्फर्म आहेत,
मग राहिली गोष्ट कोणती, प्रेझेंट टेन्समध्ये आपण वर्बचा फर्स्ट फॉर्म वापरतोय. जर प्लुरल असेल तर वर्बला आपलं एस किंवा एस लागणार नाही, आणि जर सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर आपल्याला वर्बला एस किंवा ईएस लागणार आहे. मग वर्बला एस केव्हा लागतं आणि ईएस केव्हा लागतं याच्यासाठी एक मी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता, डिटेल्समध्ये सांगितलेला आहे. मग आता पास्ट टेन्सचं बघितलं, पास्ट टेन्सचं स्ट्रक्चर काय, वर्बचं सेकंड फॉर्म येतं आहे. असा दुसरा कोणताही टेन्स नाही आहे की त्याच्यामध्ये वर्बचं सेकंड फॉर्म येतं आहे, कुठलाही टेन्स नाही आहे असा. फक्त आणि फक्त सिंपल पास्ट टेन्स असा आहे की त्याच्यामध्ये वर्बचं सेकंड फॉर्म येतं. आता जसं की गो, वेंट, गॉन, जर याच्यापैकी आपल्याला वर्ब वापरायची गरज पडली तर आपण कोणतं वापरणार आहे, वेंट वापरणार आहे. गॉन हे थर्ड फॉर्म आहे तर आपण ते नाही वापरणार. हे समजून घेणं गरजेचं आहे. फक्त आपल्याला मिडल काय चेंजेस होतात हे लक्षात आलं. सब्जेक्ट ऑब्जेक्ट तर तुम्ही बघितलंच, याच्यामध्ये आपण मधला काय, वर्बचं फर्स्ट फॉर्म प्रेझेंट टेन्समध्ये, वर्बचं सेकंड फॉर्म पास्ट टेन्समध्ये, आणि वर्बचं फर्स्ट फॉर्मच फ्युचर टेन्समध्ये पण येणार आहे, सिंपल फ्युचर्समध्ये. फक्त त्याच्यामध्ये विल किंवा शॅल हे हेल्पिंग वर्ब ॲड होणार आहे. आता जर आपल्याला वाक्य निगेटिव्ह करायचं असेल, हेच वाक्य आपल्याला निगेटिव्ह करायचे असेल तर आपण कसं करू शकतो, नॉटचा वापर करून. तर आपल्याला फक्त आणि फक्त हेल्पिंग वर्ब नंतर नॉट वापरायचं असतं. मग आपल्याला जर नसतं नॉट वापरायचं असेल तर आपल्याला हेल्पिंग वर्ब असणं गरजेचं असतं. मग आता प्रेझेंट टेन्समध्ये आपण बघितलं याचा फॉर्म्युला की सब्जेक्ट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म आहे, हेल्पिंग वर्ब कुठं आहे, हेल्पिंग वर्ब वाक्यामध्ये नाहीच आहे. मग यावेळेस आपण काय करतो, डू आणि डज प्रेझेंट टेन्समध्ये वापरतो, डीड पास्ट टेन्समध्ये वापरतो, फ्युचर टेन्समध्ये विल किंवा शॅल हे हेल्पिंग वर्ब आहे, त्याच्यामुळे तिथं कुठलंही वेगळं हेल्पिंग वर्ब वापरायची गरज नाही आहे. तर मग आपलं स्ट्रक्चर कसं होईल, सब्जेक्ट प्लस डू किंवा डज प्लस नॉट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. ज्याही वेळेस वाक्यामध्ये डू डज येणार आहे त्यावेळेस वर्बचं फक्त आणि फक्त फर्स्ट फॉर्मच येणार आहे. मग पास्ट टेन्समध्ये काय होणार आहे, पास्ट टेन्समध्ये आपण डीड वापरणार आहे. पास्ट टेन्समध्ये जर आपण डीड वापरलं तर त्याच्यासोबत हे वर्बचं फर्स्ट फॉर्म येणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही फॉर्म येणार नाही आहे. तर आपलं अगोदरचं स्ट्रक्चर काय होतं, सब्जेक्ट प्लस वर्बचं सेकंड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट असं होतं. मग आपण वाक्य निगेटिव्ह करते वेळेस आपण डीड वापरलं, मग वर्बचं फर्स्ट फॉर्म येणार आहे पास्ट टेन्समध्ये. मग आता हेच फ्युचर टेन्समध्ये कसं असणार आहे, सब्जेक्ट प्लस विल किंवा शॅल प्लस नॉट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट, अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर असणार आहे. हे समजलं. मग आता हे जर समजा मला क्वेश्चन करायचं असेल याच्यामध्येच, तर क्वेश्चन कसा करू शकतो, जे काय आपलं हेल्पिंग वर्ब असणार आहे, आपण डू डज वापरलं, डीड वापरलं, विल वापरलं, शॅल वापरलं, हे काय असणार आहे ते आपण फक्त सब्जेक्टच्या अगोदर घेणार आहे, बस. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही करायचं नाही आहे. तर मग स्ट्रक्चर काय होईल, डू किंवा डज प्लस सब्जेक्ट फर्स्ट फॉर्म सब्जेक्ट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. पास्ट टेन्सचं कसं होणार आहे, डीड प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. फ्युचरचं कसं होणार आहे, मग विल किंवा शॅल प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट, अशा पद्धतीने आपलं स्ट्रक्चर होणार आहे. याच्यासाठी एक तुम्हाला गोल्डन रूल सांगतो, ज्याही वेळेस तुम्हाला क्वेश्चन करायचं असेल तर आपण सब्जेक्टच्या अगोदर जे काही हेल्पिंग वर्ब वापरणार आहे ते सब्जेक्टच्या अगोदर येणार आहे सब्जेक्टनुसार. आणि जर तुम्हाला वाक्य निगेटिव्ह करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, हेल्पिंग वर्बच्या नंतर नॉट वापरणार आहे. नॉटचा वापर करून आपण वाक्य निगेटिव्ह बनवते वेळेस, बस. दुसरं काही वेगळं नाही याच्यामध्ये, समजलं. मग आता आपण याच्यानंतर बघूया की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स. मग यांचे फॉर्म्युले काय आहेत, आपलं सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट ॲज इट इज राहणार आहे. मग याच्यामध्ये फक्त मधला फरक होणार. मधला फरक काय येणार आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये ॲम, इज, आर हे हेल्पिंग वर्ब येणार आहेत आणि याच्यासोबत वर्बला ING लागणार आहे, बस एवढाच फरक आहे. तुम्ही जर अगोदरचं तुम्हाला स्ट्रक्चर समजलं असलं तर हे बी स्ट्रक्चर पाठ करायला अजिबात वेळ लागणार नाही. मग स्ट्रक्चर काय, सब्जेक्ट प्लस ॲम, इज, आर प्लस वर्बला ING प्लस ऑब्जेक्ट. प्रेझेंट टेन्सचं. पास्ट टेन्सचं काय असणार आहे, मग सब्जेक्ट प्लस वॉज किंवा वर हेल्पिंग वर्ब प्लस वर्बला ING प्लस ऑब्जेक्ट. फ्युचर टेन्सचं काय होणार आहे, सब्जेक्ट प्लस विल किंवा शॅल प्लस इथं आपण बी वापरणार आहे. इथं काय आपण बी वापरणार आहे प्लस वर्बला ING प्लस ऑब्जेक्ट. मग आपलं कंटिन्युअस टेन्समध्ये काय असणार आहे, वर्बला ING लागलेला असणार आहे. कोणताही काळ असू द्या, प्रेझेंट असो, पास्ट असो, फ्युचर असो, वर्बला ING असणार आहे. मग
आपल्याला हे वाक्य नेमकं कोणत्या काळाच्या कशावरून समजणार आहे, हेल्पिंग वर्बवरून समजणार आहे. एम इज आर याच्यापैकी जर आलं तर प्रेझेंट टेन्स, वॉज वर आलं तर पास्ट टेन्स आणि फ्युचरमध्ये विल किंवा शॅल बी आलं तर आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स असणार आहे. हे आपल्याला समजून जाणार आहे, हे आपल्याला समजणार आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. मग वाक्य निगेटिव्ह करायचं असेल तर काय, जसं की तुम्हाला म्हणलं की आपण हेल्पिंग वर्ब सोबत नॉट वापरतो, बस आपल्याला याच्यामध्ये या स्ट्रक्चरमध्ये काय आपण फक्त नॉट वापरणार आहेत. नॉट वापरलं आपलं वाक्य निगेटिव्ह तयार झालं. स्ट्रक्चर काय असणार आहे, सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस नॉट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. जे काय आपलं एम इज आर याच्यापैकी हेल्प वर्ब येणार आहे सब्जेक्टनुसार, त्याच्यानंतर आपण नॉट लगेच वापरणार आहे. पास्ट टेन्स काय असणार आहे, सब्जेक्ट प्लस वॉज किंवा वर प्लस नॉट प्लस वर्बला ING प्लस ऑब्जेक्ट. मग आता इथं फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये कसं असणार आहे, सब्जेक्ट प्लस विल किंवा शॅल याच्यानंतर नॉट प्लस बी प्लस वर्बला ING प्लस ऑब्जेक्ट. मग क्वेश्चन कसा होणार आहे, जे काय आपण आता हेल्पिंग वर्ब वापरले एम इज आर वॉज वर विल बी शॅल बी, याच्यामधलं विल किंवा शॅल सब्जेक्टच्या अगोदर येणार आहे. एम इज आर याच्यापैकी सब्जेक्टच्या अगोदर येणार आहे आणि वॉज किंवा वर या हेल्पिंग वर्बच्या दोन्ही हेल्पिंग वर्बपैकी एक हेल्पिंग वर्ब सब्जेक्टच्या अगोदर येणार आहे. बाकी सगळं स्ट्रक्चर सेम आहे. एम इज आर प्लस सब्जेक्ट प्लस वर्बला ING प्लस ऑब्जेक्ट अशा पद्धतीनं क्वेश्चन होईल. वॉज वर प्लस सब्जेक्ट प्लस वर्बला ING प्लस ऑब्जेक्ट. तेच फ्युचर टेन्ससाठी कसं होणार, विल किंवा शॅल प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस वर्बला ING प्लस ऑब्जेक्ट. अशा पद्धतीने हे आपलं कंटिन्युअस टेन्सचे स्ट्रक्चर होणार आहेत. मग आता याच्यानंतर आपण बघणार आहोत प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्सची खासियत काय असणार आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्सची खासियत असणार आहे आपल्याला वर्बचं थर्ड फॉर्म येणार आहे या वाक्यामध्ये. जसं की आपल्याला कंटिन्युअस टेन्समध्ये काय वर्बला ING लागत होतं आणि काळानुसार हेल्पिंग वर्ब बदलत होते, याच्यामध्ये काय होणार आहे, वर्बचं थर्ड फॉर्म येणार आहे, काळानुसार तुमचे हेल्पिंग वर्ब बदलणार आहेत. मग प्रेझेंट टेन्समध्ये कसं असणार आहे, सब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव प्लस वर्बचं थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट प्रत्येक वाक्यामध्ये आपण येतच आहेत, फक्त आपण मधला फरक आपण समजून घेतलं तर तुम्हाला स्ट्रक्चर अगदी सोप्या पद्धतीने पाठवून जातील. त्याच्यानंतर आता हेच पास्ट परफेक्टचं कसं असणार आहे, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्बचं थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. पास्ट परफेक्टमध्ये तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं हेल्पिंग वर्ब आठवण ठेवायची गरज नाही आहे की याच्या ह्या सब्जेक्टसोबत वेगळं येणार आहे, त्या सब्जेक्टसोबत हे वेगळं येणार आहे, काही नाही. फक्त एकच हेल्पिंग वर्ब आहे बस, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसऱ्या कशाचीही विचार करायची गरज नाही आहे. मग फ्युचर टेन्समध्ये कसं असणार आहे, फ्युचर टेन्समध्ये सब्जेक्ट प्लस विल किंवा शॅल प्लस हॅव येणार आहे. याच्यामध्ये आपण अगोदरच्या ह्याच्यामध्ये काय केलं होतं, फ्युचर कंटिन्युअसमध्ये विल सोबत बी आलं होतं, तर याच्यामध्ये विल सोबत हॅव येणार आहे प्लस वर्बचं थर्ड फॉर्म येणार आहे प्लस ऑब्जेक्ट. अशा पद्धतीने मग वाक्य निगेटिव्ह करायचं असेल तर आपला गोल्डन रूल आहेच. काय होणार आहे, सब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव प्लस नॉट प्लस वर्बचं थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. मग हे पास्ट परफेक्टचं कसं होणार आहे, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस नॉट प्लस वर्बचं थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. फ्युचर टेन्स सब्जेक्ट प्लस विल किंवा शॅल प्लस नॉट प्लस हॅव प्लस वर्बचं थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. अशा पद्धतीने आपलं स्ट्रक्चर होणार आहे निगेटिव्ह वाक्याचं. कोणत्या, परफेक्ट टेन्सच्या निगेटिव्ह वाक्याचं आपलं हे स्ट्रक्चर असणार आहे. मग जर आपल्याला क्वेश्चन करायचं असेल तर याचं स्ट्रक्चर काय होणार आहे, जसं की तुम्हाला सांगितलं हेल्पिंग वर्ब फक्त सब्जेक्टच्या अगोदर येणार, बाकी सगळं सेम. मग हॅज किंवा हॅव प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचं थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्रेझेंट टेन्ससाठी. पास्ट टेन्सचं काय होणार आहे, हॅड प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचं थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. आणि फ्युचर परफेक्टचं विल किंवा शॅल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस वर्बचं थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. अशा पद्धतीने आपले स्ट्रक्चर होणार आहे. आणि आता आपलं शेवटचं स्ट्रक्चर राहिलेलं आहे ते म्हणजे कोणतं, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा कशाचा बनलेला आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मग पास्ट टेन्स सोबत पण तेच असणार आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि पास्ट परफेक्ट टेन्स दोन्ही मिळून पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. फ्युचर सोबत पण सेम असणार आहे, फ्युचर कंटिन्युअस टेन्स फ्युचर परफेक्ट टेन्स दोन्हीचं मिळून फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असणार आहे. मग आता हे दोन्हीचं मिळून असं का म्हणलं मी, कारण की जे काय परफेक्टचे हेल्पिंग वर्ब असणार आहे तेच आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये वापरणार आहेत,
जे काय प्रेझेंट परफेक्टचे हेल्पिंग वर्ब असणार आहे तेच आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये वापरणार आहेत, आणि जे काही पास्ट परफेक्टचे असणार आहेत हेल्पिंग वर्ब तेच आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये वापरणार आहेत. मग याच्यानंतर आपल्याला काय वर्बला ING लागणार आहे, जे की आपल्या कंटिन्युअस टेन्समध्ये आहेत. पास्ट कंटिन्युअस असो, प्रेझेंट कंटिन्युअस असो किंवा फ्युचर कंटिन्युअस असो, जे काही याचे कंटिन्युअसचे फॉर्म आहे ते आपण याच्यामध्ये वापरणार आहेत. मग त्याच्यामुळे हे दोन्हीचं मिळून वर्बला ING लागतं कंटिन्युअसमध्ये, आणि हेल्पिंग वर्ब आपण कुठले वापरतोय, परफेक्ट टेन्समधलं वापरतोय. ह्या दोन्हीचंही थोडं थोडं घेतलं, याच्यामुळे आपल्याला काय हे फॉर्म कोणता होतोय, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मग प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असू द्या, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असू द्या किंवा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असू द्या. मग याचं स्ट्रक्चर काय आहे, सब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव प्लस बीन प्लस वर्बला ING प्लस ऑब्जेक्ट. हे कुठलं आहे स्ट्रक्चर, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याच्यामध्ये काय झालं, आपण हेल्पिंग वर्ब वापरले हॅज किंवा हॅव, त्याच्यानंतर आपण बीन वापरणार आहे. बीन प्लस वर्बला ING प्लस ऑब्जेक्ट हे स्ट्रक्चर असणार आहे. मग पास्टचं काय असणार आहे, पास्ट सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस वर्बला ING प्लस ऑब्जेक्ट. जर ज्या पद्धतीनं प्रेझेंट टेन्समध्ये हेल्पिंग वर्बच्या नंतर बीन आलं, त्याच पद्धतीनं पास्ट टेन्समध्ये हेल्पिंग वर्बच्या नंतर बीन आहे. आता फ्युचर टेन्समध्ये बी सेमच असणार आहे. फ्युचर टेन्समध्ये काय असणार आहे, सब्जेक्ट प्लस विल किंवा शॅल प्लस हॅव प्लस बीन प्लस वर्बला ING प्लस ऑब्जेक्ट. आपण परफेक्टमध्ये काय केलं होतं, विल हॅव वापरलं होतं किंवा शॅल हॅव वापरलं होतं, तेच आपलं विल हॅव किंवा शॅल हॅव आलं, त्याच्यानंतर आपण बीन वापरलं प्लस वर्बला ING. मग हेच वाक्य जर आपल्याला निगेटिव्ह करायचं झालं तर कसं करू शकतो, बस विल शॅल याच्यानंतर नॉट वापरायचे, हॅज किंवा हॅव याच्यानंतर आपल्याला नॉट वापरायचे किंवा हॅड याच्यानंतर नॉट वापरायचे. ह्या तिन्ही काळामधले जे काही हेल्पिंग वर्ब आहेत याच्यानंतर आपल्याला नॉट वापरायचे, बाकी सगळं सेम. मग क्वेश्चन करायचं असेल तर हेच हेल्पिंग वर्ब आपण काय करणार, सब्जेक्टच्या अगोदर वापरणार. हे स्ट्रक्चर दिलेले आहेत, बघून घ्या. समजलं. अगदी अशा पद्धतीने आपल्याला फक्त मधले सब्जेक्ट जे काही थोडे थोडे चेंजेस होणार ते जर आपण लक्षात ठेवले, ते जर आपण समजून घेतले, कोणत्या काळामध्ये कोणते हेल्पिंग वर्ब येणार आहेत, ते आपल्याला कुठलेही वाक्य करायला कोणीही अडवू शकणार नाही आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण करू शकणार आहोत. तर ह्याच्या मागचा हेतू हाच होता आपल्याला की स्ट्रक्चर एकदा समजून घेणं. कारण स्ट्रक्चर आपण कंपॅरेटिव्हली जर समजून घेतले की याची तुलना दुसऱ्याच कंटिन्युअस सोबत, प्रेझेंट कंटिन्युअसची तुलना पास्ट कंटिन्युअस सोबत आणि फ्युचर कंटिन्युअस सोबत केल्यामुळे आपल्याला काय होणार आहे, फक्त मधले जे काय 2-3 चेंजेस असणार आहेत हेल्पिंग वर्ब ते फक्त आपल्याला पाठ करायचे आहेत, बाकी सगळं स्ट्रक्चर तर सेमच असणार आहेत. परफेक्टचंही सेमच असणार आहे, पास्ट परफेक्ट असो, प्रेझेंट परफेक्ट असो किंवा फ्युचर परफेक्ट असो, याचे सेमच असणार आहेत. फक्त काय मधले थोडे जे काय विल येणार आहे, शाल येणार आहे, विल हॅव येणार आहे, हॅज येणार आहे, हॅव येणार आहे, हॅड येणार आहे, हे काय थोडे थोडे जे काही बदल आहेत ते आपल्याला आठवणीत राहायला अगदी सोपे जातील. याच्यामुळे तुम्हाला फक्त अगोदर स्ट्रक्चर समजून सांगितले. तर आता आपण बघणार आहोत या टेन्सचा डिटेल्समध्ये वापर कसा करायचा, केव्हा करायचा, कोणत्या पद्धतीने करायचा, या सर्व गोष्टी आपण आता बघणार आहोत. तर आपण प्रेझेंट टेन्सपासून सुरुवात करूया. प्रेझेंट टेन्सचा उपप्रकार पहिला कोणता आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स. मग याचा वापर कशासाठी करतात, याचा वापर करतात सवय सांगण्यासाठी, रुटीन सांगण्यासाठी किंवा एखादं सत्य सांगण्यासाठी, आणि याचाच वापर न्यूजपेपरमध्ये सुद्धा केला जातो हेडलाईन लिहिण्यासाठी. एखादी घटना जरी घडलेली असेल, कोणती एखादी गोष्ट केली आहे असं दाखवायचं जरी असेल तर त्याची हेडलाईन प्रेझेंट टेन्समध्ये असते, सिंपल प्रेझेंट टेन्स. आणि सिंपल प्रेझेंट टेन्सलाच इनडेफिनिट प्रेझेंट टेन्स असं पण म्हणतात. हे झालं क्लिअर. तर आता आपण याच्यामध्ये काय बघणार आहोत, पहिल्यांदा स्ट्रक्चर बघणार आहोत, त्याचा फॉर्म काय बघणार आहोत, त्याचा फॉर्म्युला काय आहे. सब्जेक्ट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म, सब्जेक्टनुसार येस किंवा येस वर्बला लागणार आहे प्लस ऑब्जेक्ट. आता हे आपण स्ट्रक्चर बघितलं. मग आता मला जर म्हणायचं आहे की मी चहा घेतो, मला चहाची सवय आहे, तर मी कसं म्हणाल वाक्य, आय ड्रिंक टी, अशा पद्धतीने मी म्हणाल. आता जर मला समजा रुटीन सांगायचं असेल किंवा मी रोज सकाळी उठतो, मी काम करतो, मग कसं सांगू शकतो, आय गेट अप इन द मॉर्निंग, आय वर्क डेली, अशा पद्धतीने मी माझं रुटीन सांगू शकतो. आता मला जर असं म्हणायचं असेल की ते काम करतात, रोज ते काम करतात, तर कसं म्हणू शकतो, दे वर्क डेली. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर जे काही आपण वर्ब वापरले, वर्क, गेटअप वगैरे, हे जे आपण वर्ब वापरले याच्या संग यस किंवा इएस आलंय का, नाही. ज्याही वेळेस आपण फर्स्ट पर्सन सिंग्युलर आणि प्लुरल
व सब्जेक्ट आपण वापरणार आहे त्यावेळेस आपल्याला वर्बला यस किंवा ईएस प्रत्यय आपण लावत नाही. मग आपण यस किंवा ईएस केव्हा लावतो वाक्यामध्ये? वर्बला ज्या वेळेस थर्ड पर्सन सिंग्युलर असेल त्यावेळेस आपण वर्बला यस किंवा ईएस प्रत्यय लावतो. मग आता मी जर असं म्हणलं की तो रोज काम करतो, तो म्हणजे कोण आहे? एक दुसरा एखादा व्यक्ती, म्हणजे तिसऱ्या व्यक्तीविषयी बोलतो. आता थर्ड पर्सन म्हणजे नेमका कोणता? नेमका कोण? फर्स्ट पर्सन म्हणजे जो बोलणार आहे तो. सेकंड पर्सन ज्याला आपण डायरेक्ट बोलणार आहे, जो बोलणार आहे तो ज्याला डायरेक्ट बोलतोय तो सेकंड पर्सन, आणि ज्याच्या विषयी बोलतो तो थर्ड पर्सन. मग थर्ड पर्सन व्यक्ती बी असू शकते, एखादी वस्तू पण असू शकते. ज्याच्याविषयी आपण बोलणार आहोत ते काय आपण थर्ड पर्सन समजणार आहोत. समजलं हे? आता मी म्हणलं की तो रोज काम करतो, मग तो रोज काम करतो म्हटल्यानंतर वाक्य कसं होईल? ही वर्क्स डेली. इथं वर्क काय आहे? वर्ब आहे, आणि मग याला आपण काय यस प्रत्यय लावलेला आहे. यस केव्हा लागतं आणि ईएस केव्हा लागतं वर्बला, याच्यावरती मी एक वेगळा व्हिडिओ डिटेल्समध्ये बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. आता मी म्हणलं की एक सत्य सांगण्यासाठी पण आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. म्हणजे नेमकं कोणतं सत्य? कसं सत्य? एखादी घटना नेहमी घडते, सतत घडते, काहीही झालं तरी ती घडत राहते. किंवा सूर्य पूर्वेस उगवतो, ही क्रिया नेहमी होत राहते. मग ही क्रिया नेहमी होत राहते हे सांगण्यासाठी आपण काय करतो? सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. मग वाक्य कसं तयार करता येईल? द सन रायजेस्ट इन द ईस्ट. हे काय? एक सत्य आहे. हे आपण, ही क्रिया नेहमी होते, रोज सकाळी होते, हे असं आपण दाखवण्यासाठी. मग हे असं त्रिकालावादी सत्य आहे. आता कधी असं झालंय का सूर्य कधी पश्चिमेला उगवला, कधी दक्षिणेला उगवला? असं नाही होत. हे सत्य आहे, ही नेहमी सूर्य उगवतो. याच्यासाठी आपण काय सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करत असतो. हे समजलं. आता याच्यानंतर आपण ॲम, इज, आर ॲज अ मेन वर्ब म्हणून जर वापरले तर आपण याच्याद्वारे पण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करू शकतो आणि सिंपल प्रेझेंट टेन्सचे वाक्य तयार करू शकतो. आता मी जर असं म्हणलं, मला असं म्हणायचं की तो एक शिक्षक आहे किंवा मी एक शिक्षक आहे, तर कसं म्हणू शकतो? आय ॲम अ टीचर, ही इज अ डॉक्टर, ही इज अ फार्मर. अशा पद्धतीने म्हणजे तो एक डॉक्टर आहे, ते एक शेतकरी आहे, मी एक शिक्षक आहे. अशा पद्धतीचे आपण ज्यावेळेस वाक्य करत असतो त्यावेळेस मध्ये इज, ॲम, आर हे जे काय आहेत हे काय ॲज अ मेन वर्ब म्हणून काम करत असतं. त्याच्यामध्ये या मेन वर्बला ॲम, इज, आरला कधीही यस, ईएस वगैरे असलं काहीही लागत नाही. आणि ज्याही वेळेस आपण याचं निगेटिव्ह वाक्य बनवणार आहे त्याला कुठं डू, डज वगैरे काही वापरणार आहे, डायरेक्ट याला आपण नॉट लावू शकतो. समजलं हे? तर अशा पद्धतीने आपण हे वाक्य तयार करू शकतो. आता ह्याचंच आपण अजून एक उदाहरण बघूया की आर केव्हा लागतं. आता मी जर असं म्हणलं की ते इंजिनियर्स आहेत, तर वाक्य कसं तयार होईल? दे आर इंजिनियर्स. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. आता याच्यानंतर आपल्याला जर वाक्य निगेटिव्ह बनवायचं झालं याच्यामध्ये, तर वाक्य आपण निगेटिव्ह कसं बनवू शकतो? निगेटिव्ह बनवण्यासाठी एक तुम्हाला गोल्डन रूल सांगितलेला आहे की गोल्डन रूल काय आहे? जेही काही आपल्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब असेल त्या हेल्पिंग वर्बच्या लगेच नंतर आपल्याला नॉट वापरायचं आहे. आपण ज्यावेळेस नॉटचा वापर करून वाक्य निगेटिव्ह बनवणार आहे त्यावेळेस काय करणार आहे? हेल्पिंग वर्बच्या नंतर आपण नॉट वापरणार आहे. मग आता ह्या वाक्यामध्ये तुम्हाला हेल्पिंग वर्ब दिसतंय का? नाही आहे. आपलं स्ट्रक्चरच काय? सब्जेक्ट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. मग हे स्ट्रक्चर आहे, याच्यानुसार जर आपण बघितलं तर वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाही आहे. मग या वाक्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्समध्ये आपण काय करतो? डू, डज आणि डीड वापरतो. मग प्रेझेंट, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये कोणते वापरतो? डू आणि डज वापरतो. मग डू केव्हा वापरतो आणि डज केव्हा वापरतो? डू आपण वापरतो ज्याही वेळेस प्लुरल सब्जेक्ट असेल. प्लुरल म्हणजे यू, वी, दे, त्यावेळेस आपण डू वापरतो. आय सोबत पण आपण डूच वापरतो. आणि ज्याही वेळेस आपलं थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असेल त्यावेळेस आपण काय करणार आहे? डज वापरणार आहे. मग आता मी जर म्हणलं की मी चहा पित नाही, तर वाक्य कसं तयार होईल? आय डोंट ड्रिंक टी. आता मी असं म्हणलं की आम्ही नॉनव्हेज खात नाही, तर वाक्य कसं होईल? वी डोंट ईट नॉनव्हेज. असं आपलं वाक्य तयार होईल. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं की ज्याही वेळेस आपण वाक्यामध्ये डू, डज वापरणार आहे त्याच्यामध्ये आपलं काय वर्बचा फर्स्ट फॉर्म येतं ना, त्याला यस लागतं नाही यस लागतं, कारण की आपण वाक्यामध्ये आपण डू आणि डज वापरतोय म्हणून यस किंवा यस वर्बला लागणार नाही. आता वाक्य निगेटिव्ह बनवायचं. मग आपलं स्ट्रक्चर काय होणार आहे? सब्जेक्ट प्लस डू किंवा डज प्लस नॉट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. हा एक रूल लक्षात राहू द्या की ज्याही वेळेस वाक्यामध्ये डू, डज आणि डीड येणार आहे त्यावेळेस आपल्याला वाक्यामध्ये 100%
फक्त आणि फक्त वर्बचं फर्स्ट फॉर्मच वापरायचं आहे. समजलं. आता जर समजा मला असं म्हणायचं की राजू शाळेला जात नाही, तर वाक्य कसं तयार होईल? राजू डझंट गो टू स्कूल. अशा पद्धतीने वाक्य तयार होईल. मग आता याच्यानंतर मी जर आता असं म्हणलं की ते इंजिनियर नाही आहेत, ते इंजिनियर नाहीत म्हणजे वाक्य कसं तयार होईल? दे आर नॉट इंजिनियर्स. मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की ज्या वेळेस आपण ॲम, इज, आर ॲज आपण मेन वर्ब म्हणून वापरतो त्यावेळेस आपण वाक्यामध्ये डू किंवा डज वापरत नाही हेल्पिंग वर्बसाठी. डायरेक्ट आपण त्यालाच ॲम, इज, आरला नॉट लावू शकतो. समजलं हे. आता याच्यानंतर जर समजा तुम्हाला क्वेश्चन करायचं असेल, क्वेश्चन आपण कशा पद्धतीने करू शकतो? क्वेश्चनचा बी सिंपल फॉर्म्युला आहे. जे काही आपल्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब येणार आहे, हेल्पिंग वर्बलाच आपण सब्जेक्टच्या अगोदर घेणार आहेत. मग आपला फॉर्म्युला काय? डू किंवा डज प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. अशा पद्धतीने आपला हा फॉर्म्युला तयार होईल आणि शेवटी क्वेश्चन मार्क असेल. मग आता मी जर असं म्हणलं की तुम्ही गेम खेळता का, तर आपण वाक्य कसं तयार करू शकतो? डू यू प्ले गेम. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. मग याच्यानंतर मी जर आता असं म्हणलं की ती रोज काम करत नाही का, ती रोज काम करत नाही का, तर वाक्य कसं तयार होईल? डझंट शी वर्क डेली. आपण वाक्यामध्ये ज्याही वेळेस आपल्याला असं विचारायचं असेल किंवा ती काम करत नाही का, तो काम करत नाही का, किंवा ते काम करत नाहीत का, आपण ज्याही वेळेस असं क्वेश्चन करणार आहे, पण निगेटिव्ह क्वेश्चन करणार आहे, तर आपण नॉट केव्हा वापरू शकतो? पहिल्यांदा हेल्पिंग वर्ब सोबत लावू शकतो किंवा सब्जेक्टच्या नंतर आपण लावू शकतो. मग हेच वाक्य मी दुसऱ्या पद्धतीने कसं करू शकतो? डू सी नॉट वर्क डज सी नॉट वर्क डेली. अशा पद्धतीने आपण हे वाक्य तयार करू शकतो. मग आता मला जर असं विचारायचं झालं की सूर्य पूर्वेस उगवतो का, तर वाक्य कसं आपलं होईल? क्वेश्चन कसं तयार होईल? डज द सन राईज इन द ईस्ट. अशा पद्धतीने आपण हे वाक्य तयार करणार आहोत. तर हे पहिलं आपलं तुम्हाला क्लिअर झालं. हे आपण हे पहिलं पूर्ण डिटेल्समध्ये बघितलेलं आहे की आपण याचा वापर केव्हा करायचा, कसा करायचा, निगेटिव्ह कसं करायचे, क्वेश्चन कसे करायचे, हे सगळं समजलं तुम्हाला. तर आता याच्यानंतर आपण बघणार आहोत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. मग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा आपण वापर केव्हा करतो? एखादी गोष्ट सध्याच्या टाइमला सुरू आहे किंवा एखादी गोष्ट घडत आहे हे दाखवण्यासाठी. आता मी काहीतरी करत आहे या टाइमला, या घडीला मी काय करत आहे हे दाखवण्यासाठी, किंवा कोणतं काम सुरू आहे हे दाखवण्यासाठी आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करत असतो. आता मी जर म्हणलं की तो फळं खात आहे, मग सध्या काय करत आहे? तो फळं खात आहे. वाक्य कसं तयार होईल? ही इज इटिंग फ्रूट्स. अशा पद्धतीने वाक्य होईल. आता मी जर असं म्हणलं की मुलं पबजी गेम खेळत आहेत, तर वाक्य कसं तयार होईल? चिल्ड्रन आर प्लेइंग पबजी गेम. चिल्ड्रन हे काय? प्लुरल नाउन आहे, त्याच्यामुळे आपण आर वापरलं. चिल्ड्रन आर प्लेइंग पबजी गेम. अशा पद्धतीने हे वाक्य तयार होईल. आता मी जर म्हणलं की मी तुम्हाला शिकवत आहे, तर वाक्य कसं होईल? आय एम टीचिंग यू. अशा पद्धतीने हे आपण वाक्य तयार करू शकतो. आता याच्यासोबतच आपण अजून एक याचा वापर करू शकतो की आता मी सध्याच्या टाइमला हे काम करत आहे कारण मला पुढचं काहीतरी मला त्याच्यापासून मिळणार आहे, हे कारण आपण दाखवण्यासाठी पण याचा वापर करतो. जसं की आता वाक्याद्वारे समजून घ्या. मी आता असं म्हणलं की तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात कशासाठी? इंग्लिश बोलायला शिकण्यासाठी. तर वाक्य कसं तयार होईल? यू आर वॉचिंग दिस व्हिडिओ टू स्पीक इंग्लिश. टू स्पीक इंग्लिश. आपण टू न काय केलं? कारण दाखवलं आणि सध्या काय करत आहेत हे पण दाखवलं. यू आर वॉचिंग दिस व्हिडिओ टू स्पीक इंग्लिश म्हणजे इंग्लिश बोलायला शिकण्यासाठी किंवा इंग्लिश बोलण्यासाठी तुम्ही काय करताय? सध्याच्या टाइमला हा व्हिडिओ बघत आहात. मग अजून आपण कसं एखादं वाक्य करू शकतो? आता मी जर असं म्हणलं की तुम्ही शिकत आहात, तुम्ही काय करता? तुम्ही शिकत आहात. कशासाठी शिकत आहात? एखादा चांगला जॉब मिळण्यासाठी. मग वाक्य कसं करता येईल? यू आर लर्निंग टू गेट अ बेटर जॉब. तुम्ही काय करता? तुम्ही शिकत आहात कशासाठी? एक चांगला जॉब मिळवण्यासाठी. टू गेट अ बेटर जॉब. आपली याच्यामध्ये एक गोष्ट राहिली की आपण ॲम, इज, आर हे जे हेल्पिंग वर्ब आहेत आपण नेमके केव्हा वापरायचे हे सांगायचं राहिलं. तर आपण ॲमचा वापर केव्हा करतो? ॲमचा वापर आपण फक्त आणि फक्त आय ह्या सब्जेक्ट सोबत वापर करतो. बाकी कुठल्याही सब्जेक्ट सोबत ॲमचा वापर होत नाही.
मग इजचा वापर केव्हा होतो? इजचा वापर ज्यावेळेस थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असेल त्यावेळेस आपण इजचा वापर करतो. जसं की ही, शी, इट हे काय थर्ड पर्सन सिंग्युलर आहेत, किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव किंवा एखादा सिंग्युलर वस्तू असेल त्याच्यासोबत पण आपण इजचा वापर करत असतो. मग याच्यानंतर आरचा वापर केव्हा करतो? आरचा वापर आपण प्लुरल सब्जेक्ट असेल त्यावेळेस आपण याचा वापर करतो. जसं की यू, वी, दे, जसं की राम अँड श्याम हे दोन नाव अँडनं जोडलेले आहेत, त्याच्यामुळे आपण त्याच्यासोबत पण आरचा वापर करत असतो. समजलं हे? आता हे समजल्याच्या नंतर आपण पुढे बघूया की प्रेझेंट परफेक्ट टेन्स केव्हा वापरायचं. याचा वापर आपण कशासाठी करतो? रिसेंट ॲक्शन झाली हे दाखवण्यासाठी. रिसेंट म्हणजे काय? आत्ताच एखादी ॲक्शन झाली, एखादी गोष्ट केली किंवा अगोदर झाली, एक 5-10 मिनटं 15 मिनटं एक नुकतीच झाली असं सांगण्यासाठी आपण काय करतो? प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर करत असतो. मग याचं स्ट्रक्चर काय? सब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव प्लस वर्बचं थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. आता आपण हॅज केव्हा वापरतो? हॅज ज्यावेळेस थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असेल, जसं की ही, शी, इट याच्यासोबत आपण काय करतो? हॅजचा वापर करत असतो. मग ह्याचा वापर केव्हा करतो? ज्यावेळेस प्लुरल सब्जेक्ट असेल, वी, यू, दे असं सब्जेक्ट असेल त्यावेळेस आपण काय करतो? ह्याचा वापर करत असतो. हे झालं क्लिअर. मग आपण परफेक्ट टेन्स कसं ओळखायचं? किंवा ज्या वेळेस हॅव किंवा हॅज असेल प्लस त्याच्यासोबत वर्बचं थर्ड फॉर्म असणार आहे, याच्यावरून आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे असं ओळखू येणार आहे. मग आता मी जर असं म्हणलं की ते गेले किंवा ते अगोदरच गेले असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर कसं म्हणू शकतो? दे हॅव गॉन ऑलरेडी. अशा पद्धतीने आपण हे वाक्य तयार करू शकतो. आता मी जर असं म्हणलं की त्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, याच्यामध्ये आपण टाइम मेन्शन करतो का? फक्त त्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, आत्ताच केलेला असू शकतो, एक 5 मिनिटापूर्वी केलेला असू शकतं. हे दाखवण्यासाठी आपण काय करतो? प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर करतो. मग वाक्य कसं तयार होईल? ही हॅज सॉल्व्ह द प्रॉब्लेम, म्हणजे त्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. आता मी जर असं म्हणलं की आम्ही काय केलं? आम्ही घराला पेंट दिला, तर मग वाक्य कसं तयार होईल? वी हॅव पेंटेड आवर हाऊस. आम्ही आमच्या घराला काय केला? पेंट दिला, आम्ही आमच्या घराला रंगवलं असं पद. मग आता हेच जर वाक्य तुम्हाला निगेटिव्ह बनवायचं असेल तर वाक्य आपण निगेटिव्ह कसं बनवू शकतो? आपला गोल्डन रूल तुम्हाला माहिती आहे. गोल्डन रूल काय आहे आपला? आपण हेल्पिंग वर्बच्या नंतर नॉट लावणार आहेत. मग वाक्य कसं स्ट्रक्चर कसं होईल आपलं? सब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव प्लस नॉट प्लस वर्बचं थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. मग आता मी जर असं म्हणलं समजा की पोलिसांनी चोराला पकडलं नाही, पोलिसांनी काय केलं? चोरांना पकडलं नाही, तर वाक्य कसं तयार होईल? पोलीस हॅवंट कॉट दी थीव्ज. आता याच्यामध्ये पोलीस काय? प्लुरल नाउन आहे. मी जर पोलीस मॅन म्हणलं असतं तर सिंग्युलर झालं असतं. मग पोलीस हॅव, मग याच्यामध्ये हॅव का आलं? पोलीस प्लुरल नाउन असल्यामुळे आपण हॅव आलं. आणि हॅव नॉट हे जे आहे याला शॉर्ट फॉर्म आपण काय करतो? हॅवंट करतो. पोलीस हॅवंट कॉट दी थीव्ज. आता कॉट म्हणजे काय? कॅचचा थर्ड फॉर्म आहे. आणि थीव्ज, थीव्स म्हणजे कोण? चोर, एक चोर. आणि थीव्ज हे अनेक वचनी आहे. अशा पद्धतीने पोलीस हॅवंट कॉट दी थीव्ज अशा पद्धतीने आपण वाक्य तयार केलं. आता मी जर असं म्हणलं की त्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह केला नाही, तर वाक्य कसं तयार होईल? ही हॅजंट सॉल्व्ह दी प्रॉब्लेम. अशा पद्धतीने आपण हे वाक्य तयार करू शकतो. समजलं तुम्हाला हे? आता आपण बघणार आहोत प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स काय आहे नेमकं? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स एक 2 वाक्याचं कॉम्बिनेशन आहे. कोणत्या? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. मग कशावरून? जर प्रेझेंट परफेक्ट जर आपण बघितलं तर याचे हेल्पिंग वर्ब काय आहेत? हॅज आणि हॅव. आणि कंटिन्युअस टेन्सचं खासियत काय? तर जे वर्ब असणार आहे त्याला आपण ING लावतो. मग आपल्या याच्यामध्ये कसं असणार आहे? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये हॅव आणि हॅज हे हेल्पिंग वर्ब येणार आहेत. आणि वर्ब कसा असणार आहे? वर्बला ING असणार आहे. मग आपलं स्ट्रक्चर बघूया आपण. स्ट्रक्चर कसं आहे? सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज हेल्पिंग वर्ब प्लस याच्यामध्ये आपण बीन ॲड करणार आहेत आणि प्लस वर्बला ING येणार आहे प्लस शेवटी आपलं ऑब्जेक्ट. आता जर समजा मी असं म्हणलं की ती ह्या प्रोजेक्टवरती जूनपासून काम करत आहे, तर वाक्य कसं तयार करता येईल? शी हॅज बीन वर्किंग ऑन दिस प्रोजेक्ट सिन्स जून. आपण
प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कशासाठी वापरतो? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असं दाखवण्यासाठी वापरतो की एखादी घटना अगोदर सुरू झालेली आहे पण अजूनही सुरूच आहे, ती अगोदर सुरू झालेली आहे आणि अजूनही सुरूच आहे हे दाखवण्यासाठी करतो. मग या वाक्यामधून आपल्याला काय समजते? सी हॅज बीन वर्किंग ऑन दिस प्रोजेक्ट, म्हणजे ती ह्या प्रोजेक्टवरती काम करत आहे. सिन्स जून, ती जूनपासून काम करत आहे या प्रोजेक्टवरती आणि अजूनही करतच आहे. तिने सोडलंय का? नाहीये. असं दाखवण्यासाठी आपण याचा वापर करतो. आता मी जर असं म्हणलं की ते काय करतात? एक एव्हिडन्स शोधतात. 5 तास झालं ते एक एव्हिडन्स शोधतात. एव्हिडन्स म्हणजे काय? पुरावा. वाक्य कसं तयार होईल? दे हॅव बीन सर्चिंग फॉर एव्हिडन्स फॉर 5 hours. दे हॅव बीन सर्चिंग फॉर एव्हिडन्स फॉर 5 hours. मग ते एक पुरावा शोधतायत. किती तास झालं? 5 तास झालं. मग आता याच्यामध्ये वाक्यामध्ये तुम्ही बघितलं की ज्या वेळेस अगोदरच्या वाक्यामध्ये सिन्स वापरलं त्यावेळेस मी काय केलं? जूनपासून असा त्याचा अर्थ होतो. आणि याच्यामध्ये मी काय म्हणलं? फॉर 5 hours, म्हणजे किती तास झालं, किती वेळ झाला. अमाऊंट ऑफ टाइम दाखवण्यासाठी आपण फॉरचा वापर करतो आणि स्टार्ट ऑफ टाइम दाखवण्यासाठी आपण सिन्सचा वापर करतो. समजलं हे? तर या अशा पद्धतीने आपण याचा वापर करत असतो. आता याच्यानंतर आपण अजून एक वाक्य बघूया. आता या वाक्यामध्ये मला काय म्हणायचं आहे की आम्ही काय करतो? इथं खूप दिवस झालं राहतो, या गावामध्ये आम्ही खूप दिवस झालं राहतोय. तर वाक्य कसं तयार होईल? वी हॅव बीन लिव्हिंग इन दिस टाउन फॉर अ व्हेरी लॉंग टाइम. आम्ही या गावामध्ये काय खूप दिवस झालं राहत आहोत. असं झालं वाक्य. आता मला जर असं म्हणायचं की आम्ही काय करतोय? 1985 पासून या गावामध्ये राहतोय. तर वाक्य कसं तयार होईल? वी हॅव बीन लिव्हिंग इन दिस टाउन सिन्स 1985. अशा पद्धतीने आपण वाक्यामध्ये सिन्स आणि फॉरचा वापर करू शकतो. आणि अशा पद्धतीने आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करत असतो की एखादी घटना अगोदर सुरू झालेली आहे, अजूनही सुरूच आहे, ती कंटिन्यू आहे हे दाखवण्यासाठी आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करत असतो. समजलं हे? तर आता याचंच आपल्याला जर निगेटिव्ह करायचं झालं तर आपण निगेटिव्ह कसं करू शकतो? बस आपला गोल्डन रूल तुम्हाला माहिती आहे. गोल्डन रूल आपला काय आहे की जे काय आपलं हेल्पिंग वर्ब असणार आहे त्याच्यानंतर आपण काय करणार आहेत? नॉट वापरणार आहेत. मग याच्यामध्ये नॉट कुठे येईल? सब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव प्लस नॉट प्लस बीन प्लस वर्बला ING प्लस ऑब्जेक्ट. आता मी जर असं म्हणलं की आम्ही ह्या गावामध्ये खूप दिवस झालं राहत नाही आहेत, तर वाक्य कसं तयार होईल? वी हॅव नॉट बीन लिव्हिंग इन दिस टाउन फॉर अ व्हेरी लॉंग टाइम. किंवा मी जर आता असं म्हणलं की आम्ही ह्या गावामध्ये 1985 पासून राहत नाहीत, तर वाक्य कसं तयार होईल? वी हॅव नॉट बीन लिव्हिंग इन दिस टाउन सिन्स 1985. समजलं तुम्हाला फरक? सिन्स, स्टार्ट ऑफ टाइम, फॉर, अमाऊंट ऑफ टाइम याच्यासाठी आपण वापर करत असतो. आता आपण बघणार आहोत पास्ट टेन्स. आपलं प्रेझेंट टेन्स संपलेलं आहे. मग पास्ट टेन्सचा आपण वापर कायसाठी करतो? की एखादी गोष्ट भूतकाळामध्ये झाली हे दाखवण्यासाठी आपण पास्ट टेन्सचा वापर करत असतो. मग याच्यामध्ये आपण पहिला प्रकार बघणार आहोत सिंपल पास्ट टेन्स. मग सिंपल पास्ट टेन्सचं स्ट्रक्चर काय? सब्जेक्ट प्लस वर्बचं सेकंड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. वर्बचे किती फॉर्म पडतात? 3 फॉर्म पडतात. जसं की मी म्हणलं प्ले, प्लेड आणि प्लेड. याच्यामध्ये प्लेड दोन्ही फॉर्म सारखेच आहेत. याला आपण रेग्युलर फॉर्म असं म्हणत असतो वर्बचं. आता मी जर असं म्हणलं की गो, वेंट, गॉन, हे पण काय वर्ब आहे, याचे 3 फॉर्म वेगळे पडलेत. याच्यामधलं सेकंड फॉर्म कोणता आहे? वेंट आहे. आणि गॉन काय? थर्ड फॉर्म आहे. तर अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये जे काही सेकंड फॉर्म आहेत ते आपण या वाक्यामध्ये वापरणार आहोत. जर रेग्युलर फॉर्म असेल तर तुम्हाला कोणता सेकंड आहे कोणता थर्ड आहे एवढा विचार करायची गरज नाही पडणार. पण ज्यावेळेस वर्बचं सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म वेगळा असेल त्यावेळेस तुम्हाला विचार करण्याची गरज आहे आणि ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग आता मी जर आता असं म्हणलं की त्याने क्रिकेट खेळलं, तर वाक्य कसं तयार होईल? ही प्लेड क्रिकेट. अशा पद्धतीने आपलं हे वाक्य तयार होईल. आता मी जर असं म्हणलं की त्यांनी काय केलं? लास्टच्या आठवड्याचे सगळे दिवस काम केलं, तर वाक्य कसं तयार होईल? दे वर्क ऑल डेज ऑफ लास्ट वीक. अशा पद्धतीने वाक्य तयार होईल. आता मला असं म्हणायचं आहे की ती तिच्या आईला भेटली आणि बोलली किंवा चर्चा केली, तर वाक्य कसं तयार होईल? शी मेट हर मदर अँड
डिस्कस्ड. शी मेट हर मदर अँड डिस्कस्ड. ती तिच्या आईला भेटली आणि चर्चा केली, बोलली. मग आता मला असं म्हणायचंय याच्यानंतर की राकेशनं शिल्पासोबत लग्न केलं 2017 मध्ये. तर वाक्य कसं तयार करता येईल? राकेश मॅरिड टू शिल्पा इन 2017. आता हे जे काय आपण याच्यामध्ये वाक्य बनवणार आहेत सिंपल पास्ट टेन्समध्ये, सिंपल पास्ट टेन्स मधल्या वाक्यामध्ये आपण टाइम पण देऊ शकतो. जसं की मी आता याच्यामध्ये म्हणलं, अगोदरच्या वाक्यामध्ये म्हणलं की लास्ट वीक इन 2017, म्हणजे ह्या वर्षात, या महिन्यात, या तारखेला, या दिवशी, जे काही तुम्हाला डेट द्यायचा आहे, वार द्यायचा आहे, जे द्यायचं आहे ते तुम्ही देऊ शकता या वाक्यामध्ये. मग आता या वाक्यामध्ये काय म्हणलं? राकेश मॅरिड टू शिल्पा इन 2017, म्हणजे 2017 मध्ये राकेशनं काय शिल्पासोबत लग्न केलं. आता याच्यामध्ये काही विद्यार्थी बरेच चूक करतात. बरेचसे विद्यार्थी चूक काय करतात की याच्यामध्ये आपण काय म्हणतो मराठीमध्ये, राकेशनं शिल्पासोबत लग्न केलं 2017 मध्ये. मग आता हे आपण ज्यावेळेस म्हणतो की राकेशनं शिल्पासोबत लग्न केलं, तर आपल्या मराठीमध्ये सोबत हा शब्द येतो म्हणून विद्यार्थी काय करतात, इथं टूच्या जागी विथ वापरतात. तर हे विथ चुकीचं आहे. आपल्याला काय वापरायचंय? राकेश मॅरिड टू शिल्पा असं वापरायचंय. समजलं? तर आपण बघूया की वॉज आणि वर याचा वापर आपण ॲज अ मेन वर्ब कसा करू शकतो. आपण प्रेझेंट टेन्समध्ये काय केलं? ॲम, इज, आर हे जे काही हेल्पिंग वर्ब होते यालाच आपण ॲज अ मेन वर्ब म्हणून वापर कसा केला हे बघितलं. तसंच याच्यामध्ये पण आपण पास्ट टेन्समध्ये वॉज किंवा वर हे ॲज अ मेन वर्ब म्हणून वापर करू शकतो. वॉजचा वापर केव्हा करतो? ज्यावेळेस थर्ड पर्सन सिंग्युलर असेल त्यावेळेस आपण वॉजचा वापर करतो, आणि ज्यावेळेस प्लुरल सब्जेक्ट असेल, जसं की वी, यू, दे हे काही हे सब्जेक्ट असणार आहेत, तर या प्लुरल सब्जेक्ट सोबत आपण काय करू शकतो? वर वापरू शकतो. याला वर म्हणतात, वेअर नाही, वर. मग आता मला असं म्हणायचंय की तो शिक्षक होता, तर वाक्य कसं तयार होईल? ही वॉज अ टीचर. मला असं म्हणायचं की तुम्ही माझे मित्र होतात, तर वाक्य कसं होईल? यू वर माय फ्रेंड. अशा पद्धतीनं आपण हे वाक्य तयार करू शकतो. तर याच्यानंतर आता आपण बघणार आहोत की वाक्य निगेटिव्ह कसं बनवायचं. वाक्य निगेटिव्ह बनवते वेळेस आपल्याला काय करायचंय? नॉट वापरायचंय. मग नॉट आपण वाक्यामध्ये डायरेक्ट वापरू शकतो का? नाही वापरू शकत. मग त्याच्यासाठी आपल्याला हेल्पिंग वर्ब लागणार आहे. मग हेल्पिंग वर्ब आपण कोणतं वापरू शकतो? पास्ट टेन्समध्ये, सिंपल पास्ट टेन्समध्ये याच्यामध्ये आपण हेल्पिंग वर्ब डीड वापरू शकतो. कारण वाक्यामध्ये ऑलरेडी हेल्पिंग वर्ब नाही आहे, तर त्याच्या जागी आपण काय करू शकतो? डीड वापरू शकतो. मग डीड कसं वापरायचं हे आपण बघूया आता. तर आपलं स्ट्रक्चर कसं बनणार आहे डीड घेतल्यानंतर? डीड घेतल्यानंतर आपलं स्ट्रक्चर होईल सब्जेक्ट प्लस डीड प्लस नॉट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. तुम्हाला मी याच्या अगोदरही सांगितलं की ज्यावेळेस आपण वाक्यामध्ये डू, डज आणि डीड वापरणार आहे. डू, डज आपण वर्तमान काळामध्ये वापरतो आणि डीड केव्हा वापरतो? पास्ट टेन्समध्ये वापरतो. ज्यावेळेस वाक्यामध्ये डू, डज आणि डीड येणार आहे त्यावेळेस आपल्याला वर्बचं फर्स्ट फॉर्मच वापरायचं आहे, दुसरं कोणतंही येणार नाही. बरेचसे विद्यार्थी असे चुका करतात की वाक्यामध्ये डीड पण वापरतात आणि वर्बचं सेकंड फॉर्म किंवा थर्ड फॉर्म वापरतात. तर ही चूक आपल्याला करायची नाही, हे लक्षात राहू द्या. मग आता आपण स्ट्रक्चर बघितलं, तर आपल्याला अजून एक गोष्ट याच्यामध्ये बघायची की सब्जेक्ट आपण कोणत्या सब्जेक्ट सोबत डीड वापरू शकतो? तर सगळ्याच सब्जेक्ट सोबत आपण डीड वापरू शकतो. याच्यामध्ये काही भेदभाव करणार नाही आहे डीड कुणासोबतच. आय, यू, वी, ही, शी, इट कोणतेही सब्जेक्ट वापरू आपण त्याच्यासोबत डीड वापरणार आहेत. आणि डू, डज आणि डीड वरती एक मी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे डिटेल्समध्ये, त्याच्यामध्ये कसं प्रश्न विचारायचे वगैरे सगळं सांगितलेलं आहे. तुम्ही तो व्हिडिओ पाहिजे असेल तर बघू शकता. आता मी जर असं म्हणलं की तो मूवीला गेला नाही, तर वाक्य कसं तयार होईल? ही डिडंट गो टू मूवी. याच्यामध्ये बघितलं आपण की गो काय वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे, वाक्यामध्ये डीड आला आपण म्हणून आपण काय केलं? वर्बचा फर्स्ट फॉर्म वापरलं. आता मला असं म्हणायचं की त्यांनी काय केलं? लास्टच्या आठवड्यामध्ये पूर्ण आठवडे म्हणजे जेवढे काही दिवस होते तेवढे दिवस त्यांनी काम केलं नाही. तर वाक्य कसं तयार होईल? दे डिडंट वर्क ऑल डेज ऑफ लास्ट वीक. म्हणजे लास्टच्या आठवड्यामध्ये त्यांनी एकही दिवस काम केलं नाही किंवा पूर्ण दिवस काम केलं नाही, आठवड्याचे सर्व दिवस काम केलं नाही. मग आता मला असं म्हणायचं की तिनं तिच्या आईला भेटली नाही. तर वाक्य कसं होईल? शी डिडंट मीट हर मदर, म्हणजे ती तिच्या आईला भेटली नाही. अशा पद्धतीने आपण हे वाक्य तयार करू शकतो. जे काही आपलं हेल्पिंग वर्ब आहे त्याच्यानंतर आपण नॉट वापरलं, आपलं वाक्य निगेटिव्ह होऊन गेलं. तुम्ही अशा पद्धतीने कितीही वाक्य तयार करू शकता.
आता याच्यानंतर आपण बघणार आहोत याचा क्वेश्चन कसा तयार करायचा. क्वेश्चनचा फॉर्म्युला आपला एकदम सिंपल आहे. आपलं जे काही वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब येणार आहे, आपल्याला क्वेश्चन करते वेळेस आणि निगेटिव्ह वाक्य तयार करते वेळेस जर वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नसेल तर आपण कोणते वापरणार हे तुम्हाला समजलं. प्रेझेंट टेन्समध्ये डू, डज आणि पास्ट टेन्समध्ये डीड वापरणार आहेत. जर वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नसेल तर हे विचार करायची गरज नाही की आपण कोणतं हेल्पिंग वर्ब वापरायचं. डायरेक्ट आपण क्वेश्चन बनवते वेळेस आणि वाक्य निगेटिव्ह बनवते वेळेस डू, डज आणि डीड टेन्सनुसार वापरणार आहेत. आता वाक्यामध्ये जर आपल्याला क्वेश्चन करायचं असेल तर आपण काय करणार आहेत, वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नसेल तर पास्टमध्ये डीड वापरणार आहेत. मग आपलं स्ट्रक्चर कसं होईल, डीड प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट, शेवटी क्वेश्चन मार्क. मग आता मला असं विचारायचं असेल की तो पिक्चरला गेला का, तो मूवीला गेला का, तर वाक्य कसं होईल, डीड ही गो टू मूवी, अशा पद्धतीने वाक्य तयार होईल. आता मला जर असं विचारायचं असेल की राकेशनं शिल्पासोबत लग्न केलं का 2017 मध्ये, तर वाक्य कसं तयार होईल, डीड राकेश मॅरी टू शिल्पा इन 2017, अशा पद्धतीने हे आपण वाक्य तयार करू शकतो. आता मला जर असं म्हणायचं की त्यांनी काम केलं नाही का, तर वाक्य काय होईल, डिडंट दे वर्क, अशा पद्धतीने आपण हे क्वेश्चन विचारू शकतो. तुम्हाला याच्यामध्ये पाहिजे तेवढे वाक्य तुम्ही बनवू शकता, क्वेश्चन करू शकता, निगेटिव्ह बनवू शकता. फक्त तुम्हाला याचे स्ट्रक्चर पार्ट असणं गरजेचे आहेत. स्ट्रक्चरनुसार तुम्ही कुठलेही वाक्य तयार करू शकता. आता याच्यानंतर आपण बघणार आहोत पास्ट कंटिन्युअस टेन्स. आता पास्ट कंटिन्युअस टेन्स आपण कशासाठी वापरतो, ज्या पद्धतीने आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरला किंवा एखादी गोष्ट सध्याच्या टाइमला सुरू आहे, एखादं काम मी करत आहे हे दाखवण्यासाठी आपण काय केलं, प्रेझेंट कंटिन्युअस वापरलं. मग त्याच पद्धतीने आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरणार आहे की एखादी गोष्ट सुरू होती किंवा त्या एखाद्या टाइममध्ये, त्या पर्टिक्युलर टाइममध्ये एखादी गोष्ट घडत होती, काहीतरी काम सुरू होतं हे दाखवण्यासाठी आपण काय करणार आहेत, पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करणार आहेत. मग याचं स्ट्रक्चर काय असणार आहे, स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस वॉज किंवा वर प्लस वर्बचं ING फॉर्म प्लस ऑब्जेक्ट किंवा आपण वर्बला ING लावणार आहेत. मग आता मला जर असं म्हणायचं की ते एका पुस्तकाविषयी बोलत होते, तर वाक्य कसं तयार होईल, दे वर टॉकिंग अबाउट अ बुक. याच्यामध्ये बघा बरं आपलं स्ट्रक्चरनुसार बसतं का, दे काय सब्जेक्ट, वर सब्जेक्ट काय अनेक वचनी आहे म्हणून आपण याच्यामध्ये वर वापरलं. तुम्हाला मी सांगितलं की ज्या वेळेस आपण वर वापरतो, वर केव्हा वापरतो, ज्या वेळेस प्लुरल सब्जेक्ट असेल त्यावेळेस आपण काय करतो, वर वापरतो. आणि ज्यावेळेस सिंग्युलर थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असेल त्यावेळेस आपण काय करतो, वॉज वापरतो. मग इथं वाक्यामध्ये दे प्लुरल सब्जेक्ट आहे म्हणून आपण याच्यासोबत वर हा हेल्पिंग वर्ब वापरलं. त्याच्यानंतर वर्बला आपण काय केलं, ING लावलं. मेन वर्बला आपण काय लावलं, ING फॉर्म लावलं. त्याच्यानंतर अबाउट अ बुक, म्हणजे दे वर टॉकिंग अबाउट अ बुक, ते एका पुस्तकाविषयी बोलत होते. अशा पद्धतीने आपलं हे वाक्य तयार होईल. आता मी जर असं म्हणलं की तो काय करत होता, क्रिकेट बघत होता, तो क्रिकेट बघत होता, तर वाक्य कसं तयार होईल, ही वॉज वॉचिंग क्रिकेट. अशा पद्धतीने वाक्य आपण तयार करू शकतो. आता आपण याचा आपण अजून वेगळ्या कशा पद्धतीने वापर करू शकतो, तर एखादी घटना घडली किंवा एखादी ॲक्शन कंप्लीट झाली त्यावेळेस दुसरी ॲक्शन सुरू होती हे दाखवण्यासाठी पण आपण पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करत असतो. मग कसं हे आपण बघूया. आता जर समजा मी असं म्हणलं की दीपक मूवी बघत होता जेव्हा मी त्याच्या रूममध्ये गेलो, किंवा मी जेव्हा त्याच्या रूममध्ये गेलो तेव्हा दीपक काय करत होता, मूवी बघत होता, तर वाक्य कसं तयार होईल, दीपक वॉज वॉचिंग अ मूवी व्हेन आय एंटर हिज रूम. अशा पद्धतीने हे वाक्य तयार होईल. आता याच्यामध्ये बऱ्याच वेळेस विद्यार्थी असं चूक करतात की एंटर्ड इन हिज रूम असं म्हणतात, तर याच्यामध्ये एंटर इन हिज रूम नाही, म्हणजे मी त्याच्या रूममध्ये गेलो असं नाही, किंवा त्याच्या घरामध्ये त्याच्या रूममध्ये मी प्रवेश केला असं नाही होणार, एंटर्ड इन नाही येणार. हे सुपरफ्लुअसचा एक एरर तयार होईल. सुपरफ्लुअस एरर म्हणजे काय की वाक्यामध्ये एखादे शब्द एक्स्ट्रा वापरणे पण तो जाणवत नाही आपल्याला, यालाच आपण सुपरफ्लुअस एरर असं म्हणतो. मग जर समजा तुम्हाला असं करायचं असेल, आपण इंटर काढून याच्यामध्ये दुसरा शब्द वापरू शकतो की वेंट इन. आपण काय दाखवतोय, एखादी ॲक्शन कंप्लीट झाली, आपण सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतो थोडक्यामध्ये की सिंपल पास्ट टेन्स आपण वापरून याच्यामध्ये काय करतो, एक ॲक्शन पूर्ण झाली आणि दुसरी ॲक्शन सुरू होते हे पास्ट कंटिन्युअस टेन्सनं दाखवतोय. समजलं. पण याचा वापर अजून एका गोष्टीसाठी करू शकतो की भूतकाळामध्ये दोन्हीही घटना एकाच टाइमला होत होत्या, पण याच्यामध्ये आपण व्हाईलचा वापर करणार आहेत.
व्हाईलचा वापर करून मग आपण कसं दाखवू शकतो की दोन घटना एकाच वेळेस घडत होत्या भूतकाळामध्ये. तर गीता अँड सीता वर कुकिंग व्हाईल वॉचिंग टीव्ही, म्हणजे ड्युरिंग द सेम टाइम, म्हणजे एकाच वेळेस दोन गोष्टी होत होत्या. त्यांचे टीव्ही बघणं आणि त्याचा स्वयंपाक बनवणं ह्या दोन्ही गोष्टी काय होत होत्या एकाच वेळेस घडत होत्या. अशा पद्धतीने आपण व्हाईलचा वापर करून काय करू शकतो, दोन गोष्टी एकाच वेळेस घडत होत्या, ड्युरिंग द सेम टाइम होत होतं असं दाखवण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. समजलं हे? आता हेच वाक्य जर आपल्याला निगेटिव्ह करायचं झालं तर कसे करू शकतो आपण वाक्य हे? याच्यामध्ये आपल्याला हेल्पिंग वर्ब भेटतात का? हो आहेत, वॉज आणि वर. मग याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट नॉट वापरायचं आहे. आपलं स्ट्रक्चर काय असणार आहे? सब्जेक्ट प्लस वॉज किंवा वर प्लस नॉट प्लस वर्बला ING प्लस ऑब्जेक्ट. आपल्याला कंटिन्युअस टेन्सची खासियत काय? आपल्याला वर्बला ING आपण वापरतो, याच्यावरून आपल्याला समजणार आहे. मग जे काय असणार आहे त्याच्यानुसार आपले हेल्पिंग वर्ब येणार आहेत. पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअसमध्ये काय येणार आहे? वॉज वर. प्रेझेंट कंटिन्यूमध्ये काय येणार आहे? एम इज आर प्लस वर्बला ING. आणि फ्युचर कंटिन्युअसमध्ये काय येणार आहे? विल बी शॅल बी प्लस वर्बला ING. याच्यावरून आपल्याला काय कंटिन्युअस टेन्स आहे असं समजणार आहे. मग याच्यामध्ये आपण काय स्ट्रक्चर बघितलं. स्ट्रक्चर बघितल्याच्या नंतर आता बघूया की वाक्य कसं तयार करायचं. आता मी जर असं म्हणलं की दीपक जेवत नव्हता, तर वाक्य कसं तयार होईल? दीपक वॉज नॉट इटिंग. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. आता मला असं म्हणायचं की ते एका पुस्तकाविषयी बोलत नव्हते, तर वाक्य कसं तयार होईल? दे वर नॉट टॉकिंग अबाउट अ बुक. अशा पद्धतीने तुम्ही कितीही वाक्य तयार करू शकता. फक्त आपण काय हेल्पिंग वर्बच्या नंतर सब्जेक्टनुसार आपण हेल्पिंग वर्ब घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपण वर्बला ING लावणार आहे. हेल्पिंग वर्ब नंतर नॉट वापरून वर्बला ING लावणार आहेत. तर आता याच्यानंतर आपण बघूया की क्वेश्चन कसा तयार करायचा. क्वेश्चनचं बी आपलं सिंपल आहे. जे काय आपलं हेल्पिंग वर्ब वाक्यामध्ये आहे ते आपण सब्जेक्टच्या अगोदर वापरणार आहेत. स्ट्रक्चर काय असणार आहे? वॉज किंवा वर प्लस सब्जेक्टचं सब्जेक्ट प्लस वर्बला ING प्लस ऑब्जेक्ट. अशा पद्धतीने आपण स्ट्रक्चर असणार आहे आणि शेवटी आपला क्वेश्चन मार्क असणार आहे. मग आता मला असं विचारायचं आहे की ते पुस्तकाविषयी बोलत होते का, किंवा ते पुस्तकाविषयी बोलत होते का? तर वाक्य कसं तयार होईल? वर दे टॉकिंग अबाउट अ बुक. अशा पद्धतीने आपलं वाक्य तयार होईल. आता मला जर वाक्य निगेटिव्ह पद्धतीने विचारायचं असेल तर कसं तयार वाक्य होईल, किंवा वाक्य कसं तयार होईल? वॉन्ट दे टॉकिंग अबाउट अ बुक, म्हणजे ते पुस्तकाविषयी बोलत नव्हते का? अशा पद्धतीने हे वाक्य तयार होईल. आता याच्यानंतर मला असा क्वेश्चन करायचा आहे की श्याम पिक्चर बघत होता का, किंवा श्याम मूवी बघत होता का? तर वाक्य कसं तयार होईल? वॉज श्याम वॉचिंग अ मूवी. अशा पद्धतीने हे वाक्य तयार होईल. समजलं तुम्हाला हे क्वेश्चन कसं तयार करायचं, वाक्य निगेटिव्ह कसं बनवायचं? याच्यानंतर आता आपण बघूया की पास्ट परफेक्ट टेन्स. आता पास्ट परफेक्ट टेन्सचा आपण वापर कशासाठी करतो? पास्ट परफेक्ट टेन्सचा आपण वापर करतो की एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीच्या अगोदर झाली. आता समजा मला भूतकाळामध्ये दोन गोष्टी आहेत माझ्याकडे. मी काय म्हणलं? मी होमवर्क केलं शाळेला जायच्या अगोदर किंवा शाळेला निघण्याच्या अगोदर. तर वाक्य कसं करता येईल? होमवर्क करायची प्रक्रिया अगोदर झाली मला दाखवायच्या, आणि शाळेला निघायची प्रक्रिया काय नंतर झाली. तर वाक्य कसं तयार करता येईल? आय हॅड डन माय होमवर्क बिफोर आय लेफ्ट फॉर स्कूल. म्हणजे शाळेला निघायच्या अगोदर मी काय केलं होतं? माझं होमवर्क केलं होतं. याचं स्ट्रक्चर काय असणार आहे? पास्ट परफेक्ट टेन्सचं सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्बचं थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. परफेक्ट टेन्स कोणताही असू द्या, प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट, या तिन्हीमध्ये आपलं काय वर्बचं थर्ड फॉर्म येणार आहे आणि काळानुसार आपले हेल्पिंग वर्ब येणार आहेत. पास्टमध्ये कोणता येणार आहे? हॅड. याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठले हेल्पिंग वर्ब याच्यामध्ये नाही आहे. त्याच्यामुळे एक टेन्शन तुमचं अजून कमी आहे की ज्यावेळेस आपण पास्ट परफेक्टचं वाक्य करणार आहे त्यावेळेस आपल्याला डायरेक्ट एकच वर्ब आहे, प्रत्येक सब्जेक्ट सोबत आपण वापरू शकतो. आता जर समजा मला असं म्हणायचं की ज्या वेळेस मी त्याला भेटलो त्यावेळेस त्याने जेवण केलं होतं, किंवा एखाद्याचं नाव घेऊ आपण. ज्या वेळेस मी रामला भेटलो होतो त्यावेळेस रामचं जेवण झालं होतं, रामचं दुपारचं जेवण झालं होतं. तर वाक्य कसं तयार होईल? राम हॅड लंच व्हेन आय मेट हिम. वाक्य काय झालं? राम हॅड लंच व्हेन आय मेट हिम. अशा पद्धतीने मी वाक्य तयार केलं. आता याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन असेल की सर आपण हॅड हेल्पिंग वर्ब डबल कसं काय घेतलं? तर आपण हॅड
हे हेल्पिंग वर्ब डबल नाही वापरलं, आपण हॅव हे मेन वर्ब वापरलंय आणि मेन वर्बचा आपण थर्ड फॉर्म वापरलंय. आता ह्यावरती मी एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, त्याचे वेगळे 16 वापर सांगितलेले. त्याच्यावरती जर तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये बघायचं असेल की ह्याचे कशा पद्धतीने वापर होत असेल वेगवेगळे, त्याच्यावरती तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ हा बघू शकता आणि त्याची पूर्ण नॉलेज घेऊ शकता. आता या वाक्यामध्ये तुम्हाला सांगतो की मी हॅव का वापरलंय, हॅव इट या अर्थानं वापरलेला आहे. मग हॅवचं थर्ड फॉर्म आपण हॅव ॲज अ हेल्पिंग वर्ब पण वापरतो आणि ॲज अ मेन वर्ब म्हणून पण वापरत असतो. मग मी तर हॅव इट या अर्थानं वापरले. जर समजा तुम्हाला याचं कन्फ्युजन असेल तर दुसरं जे आपलं हॅड आहे, दुसऱ्या हॅडच्या जागी आपण इट वापरू शकतो. तर वाक्य कसं होईल, राम हॅड इटन लंच व्हेन आय मेट हिम. म्हणजे जेव्हा मी रामला भेटलो त्यावेळेस रामनं काय केलं होतं, दुपारचं जेवण केलं होतं किंवा दुपारचं जेवण जेवला होता. अशा पद्धतीने हे वाक्य आपलं तयार होईल. आता जर एखाद्या वेळेपूर्वी एखादी गोष्ट झाली होती हे पण दाखवण्यासाठी आपण पास्ट परफेक्टचा वापर करतो. मग वाक्य कसं तयार होईल, मी असं म्हणू शकतो की आय हॅड कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन बिफोर 2019. म्हणजे 2019च्या अगोदर मी काय केलं होतं, माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं होतं. या वाक्यावरून आपल्याला काय समजतं की एखाद्या पर्टिक्युलर वेळेच्या अगोदर गोष्ट झाली होती, केली होती, असं दाखवण्यासाठी आपण या पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर करू शकतो. किंवा दुसऱ्या एखाद्या गोष्टीच्या अगोदर एक गोष्ट झाली होती हे दाखवण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की त्याने तिच्याविषयी चुकीचा समज करून घेतला होता किंवा गैरसमज केला होता त्याला खरं कळण्याच्या अगोदर, तर वाक्य कसं तयार होईल, ही हॅड मिसअंडरस्टूड अबाउट हर बिफोर ही न्यू द ट्रूथ. म्हणजे त्याला खरं कळण्याच्या अगोदर त्याने काय केलं होतं, तिच्याविषयी चुकीचा समज केला होता किंवा गैरसमज केला होता. अशा पद्धतीने आपण हे वाक्य तयार करू शकतो. आता जर समजा तुम्हाला हे वाक्य निगेटिव्ह करायचं असेल तर आपण वाक्य कसं तयार करू शकतो, आपल्याला फक्त हेल्पिंग वर्ब नंतर नॉट वापरायचं आहे, बाकी सगळं स्ट्रक्चर सेम असणार आहे. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस नॉट किंवा आपण डायरेक्ट आपण आता दुसरा आपल्यापेक्षा हेल्पिंग वर्ब नाही त्याच्यामुळे आपण काय म्हणू शकतो, हॅड नॉट प्लस वर्बचा थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. वाक्य कसं तयार होईल, समजा मला असं म्हणायचं की मी 2019च्या अगोदर ग्रॅज्युएशन पूर्ण केलं नव्हतं, तर वाक्य कसं तयार होईल, आय हॅड नॉट कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन बिफोर 2019. अशा पद्धतीने मी हे वाक्य तयार करू शकतो. तुम्हाला प्रॅक्टिससाठी तुम्ही अजून वाक्य तयार करू शकता, जे वर वाक्य दिले त्याच वाक्याला तुम्ही निगेटिव्ह बनवू शकता. तर आता याच्यानंतर आपण बघूया की क्वेश्चन कसा तयार करायचा. क्वेश्चन बी आपलं सिंपल आहे, जे काय हेल्पिंग वर्ब आहे तेच आपण सब्जेक्टच्या अगोदर घेणार आहेत. मग क्वेश्चन काय होईल, जर समजा मला असं विचारायचं आहे की त्याला खरं कळण्याच्या अगोदर त्याने तिच्याविषयी चुकीचा समज करून घेतला होता का, तर वाक्य कसं तयार होईल, हॅड ही मिसअंडरस्टूड अबाउट हर बिफोर ही न्यू द ट्रूथ. अशा पद्धतीने आपण हे वाक्य तयार करू शकतो. समजलं तुम्हाला हे. आता याच्यानंतर आपण बघणार आहोत पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हा पण काय, पास्ट कंटिन्युअस आणि पास्ट परफेक्ट टेन्स याचा मिळून पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स तयार झालेला आहे. मग आपण याचं स्ट्रक्चर बघूया. स्ट्रक्चर काय असणार आहे, सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस वर्बला ING. आपण ज्या पद्धतीनं प्रेझेंट टेन्समध्ये, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आपण हॅव किंवा हॅज प्लस बीन वापरलं, त्याच पद्धतीने आपण याच्यामध्ये पण बीन वापरणार आहेत. मग आता मला याच्यामध्ये आपण वापर कशासाठी करायचा हे बघायचं आहे. मग आपण याचा वापर कशासाठी करतो, एखादी गोष्ट घडण्यापर्यंत त्याच्या अगोदर एक गोष्ट घडत होती हे दाखवण्यासाठी, म्हणजेच एक गोष्ट घडत होती म्हणून दुसरी गोष्ट घडली हे दाखवण्यासाठी आपण याचा वापर करत असतो. आता जर समजा मला असं म्हणायचं आहे की मला थकल्यासारखं वाटलं कारण मी पूर्ण दिवस काम करत होतो. वाक्य कसं तयार करता येईल, आय फेल्ट टायर्ड बिकॉज आय हॅड बीन वर्किंग होल डेज. म्हणजे मी पूर्ण दिवस काम करत होतो म्हणून मला काय थकल्यासारखं वाटत होतं. अशा पद्धतीने आपण हे वाक्य तयार करू शकतो. ही एक गोष्ट होत होती म्हणून दुसरी गोष्ट झाली असं आपण दाखवू शकतो. आता जर समजा मला असं म्हणायचंय की ती काय 2 वर्ष झालं इंग्लिश शिकत होती म्हणून तिला इंग्लिश कसं बोलायचं हे माहिती होतं, तर वाक्य कसं तयार होईल, शी हॅड बीन लर्निंग इंग्लिश फॉर 2 years सो शी न्यू हाऊ टू स्पीक.
इंग्लिश. अशा पद्धतीने वाक्य आपण तयार करू शकतो. आता हेच वाक्य आपल्याला निगेटिव्ह तयार करायचं तर आपण कसं करू शकतो. आपला निगेटिव्हचा फॉर्म्युला काय, फक्त हेल्पिंग वर्ब नंतर नॉट वापरायचं. मग याच्यामध्ये वाक्य कसं तयार, स्ट्रक्चर कसं तयार होईल, सब्जेक्ट प्लस हॅड नॉट बीन प्लस वर्बला ING प्लस ऑब्जेक्ट. आपण इथं हॅड नॉट बीन सोबत काय घेतलंय, कारण की आपल्याशी दुसरं हेल्पिंग वर्ब नाही आहे म्हणून आपल्याला इथं प्लस वापरण्याची मध्ये गरज नाही आहे. डायरेक्ट आपण काय केलं, हॅड नॉट बीन केलं, आपण हेल्पिंग वर्ब नंतर नॉट वापरलं. तर वाक्य कसं तयार होईल आपलं, दे हॅड नॉट बीन स्लीपिंग फॉर 3 days सो दे फेल्ट वीक. म्हणजे त्यांनी काय 3 दिवस झोपले नव्हते म्हणून त्यांना काय वाटत होतं, वीक वाटत होतं, त्यांना अशक्त वाटत होतं. अशा पद्धतीने आपण हे वाक्य तयार करू शकतो. आता याच्यानंतर आपण बघणार आहोत फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स आपण कशासाठी वापरतो हे आपण बघणार आहोत. तर पहिल्यांदा आपण बघणार आहोत फ्युचर टेन्सचा पहिला उपप्रकार कोणता आहे, सिंपल फ्युचर टेन्स. मग याचं स्ट्रक्चर काय असणार आहे, सब्जेक्ट प्लस विल किंवा शॅल प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. आता याच्यामध्ये आपण बघितलं तर सिंपल प्रेझेंट टेन्स पासून याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे. सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्टमध्ये हेल्पिंग वर्ब होतं का, नाही. तर मग याच्यामध्ये आपल्याला दुसरं वेगळं काही वापरायची गरज नसणार आहे. जर आपल्याला वाक्य निगेटिव्ह करायचं झालं तर डायरेक्ट आपण हेल्पिंग वर्बला नॉट लावणार आहेत. समजलं. मग आता पहिलं बघूया की नॉर्मल आपण कायसाठी वापरतो, की एखादं गोष्ट भविष्यामध्ये होणार आहे, एखादं काम मी करणार आहे हे दाखवण्यासाठी आपण याचा वापर करत असतो. आता मी उदाहरणाद्वारे आपण बघूया. आता मला जर असं म्हणायचं असेल की कॉलेज सोमवारी उघडणार आहे, समजा आज असेल कुठला तरी शनिवार रविवार वगैरे, तर मी काय म्हणलं की कॉलेज सोमवारी उघडणार आहे किंवा कॉलेज सोमवारी सुरू होणार आहे. तर वाक्य कसं तयार होईल, कॉलेज विल स्टार्ट फ्रॉम मंडे. विल स्टार्ट असं म्हणतो म्हणजे मी सोमवारपासून सुरू होणार आहे असं वाक्य तयार करू शकतो. आता मी जर असं म्हणलं की तो घरी जाणार आहे तर वाक्य कसं तयार होईल, ही विल गो होम. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो सिंपल फ्युचर टेन्सचा वापर करून, की भविष्यामध्ये करणार आहे, मी एखादा व्हिडिओ बनवणार आहे. तर वाक्य कसं तयार होईल, आय विल मेक अ व्हिडिओ. अशा पद्धतीने वाक्य तयार करू शकतो. हे झालं आपला नॉर्मल वापर, की एखादी गोष्ट करणार आहे, एखादी गोष्ट घडणार आहे, असं आहे तसं आहे हे सांगण्यासाठी. आता याचा अजूनही वापर होतो. अजून म्हणजे कशासाठी, कोणत्या कारणासाठी करू शकतो, इन्स्टंट डिसिजनसाठी. आता इन्स्टंट डिसिजन म्हणजे काय, लगेच आपला निर्णय देण्यासाठी. समजा आता मी असं म्हणलं की समबडी ॲट द डोअर, म्हणजे कोणीतरी दरवाजाला आहे. तर याच्यावरती जर तुम्हाला म्हणायचं असेल की मी ओपन करतो, तर तुम्ही कसं म्हणू शकता, आय विल ओपन द डोअर. अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही काय केलं, ज्याही वेळेस मी असं म्हणलं की समबडी ॲट द डोअर, कोणीतरी दरवाजाला आहे, त्यावेळेस तुम्ही लगेच विचार केला, लगेच काय म्हणलं, आय विल ओपन द डोअर म्हणजे मी ओपन करतो. समजलं. आता जर समजा अजून एक उदाहरण बघूया. आता जर समजा तुम्ही तुमच्या मित्राला मदत करण्यासाठी, मित्रासाठी कपडे घेण्यासाठी तुम्ही एका दुकानामध्ये गेलात कपड्याच्या, आणि तिथं गेल्याच्या नंतर तुम्ही त्याच्यासाठी कपडे काही खरेदी केले आणि त्यावेळेस तुम्हाला एक ड्रेस आवडला. मग एक ड्रेस आवडल्याच्या नंतर तुम्हाला तो इतका आवडला की तुम्ही ते घ्यायचं ठरवलं. मग तुम्ही काय म्हणताल, आय विल बाय धिस ड्रेस. अशा पद्धतीने हे तुम्ही वाक्य तयार करू शकता. तुम्हाला आवडलं किंवा एखादी गोष्ट तुम्ही विचार केला, लगेच तुम्ही त्याच्यावरती काय केलं, डिसिजन दिलं किंवा आय विल बाय धिस ड्रेस असं म्हणलं. अशा पद्धतीने आपण हे डिसिजन देण्यासाठी विलचा वापर करू शकतो किंवा सिंपल फ्युचर टेन्सचा वापर करू शकतो. आता याच्यानंतर हे झालं आपलं एखादा इमिडिएट डिसिजन देण्यासाठी. आता याच्यानंतर जर समजा तुम्हाला प्रॉमिस द्यायचं असेल, प्रॉमिससाठी पण आपण याचा वापर करतो. समजा आता मला असं म्हणायचं आहे की तुम्ही मला पेन देऊ शकता का, मी तुम्हाला क्लास झाल्यानंतर देतो. मी काय याच्यामध्ये प्रॉमिस करतोय की मी पेन तुम्हाला क्लास झाल्यानंतर द्यायचं प्रॉमिस करतोय. तर वाक्य कसं तयार करू शकतो, कॅन यू गिव्ह मी अ पेन, आय विल गिव्ह यू बॅक आफ्टर क्लास. म्हणजे मी क्लास झाल्यानंतर पेन तुम्हाला देईल, याचं मी एक प्रॉमिस देतोय, पेन रिटर्न द्यायचं. समजलं. आता जर समजा तुम्हाला प्रिडिक्शन करायचं असेल, याच्यानुसार आपण प्रिडिक्शन पण करू शकतो. आपण भविष्यकाळाविषयी बोलतो म्हणजे काय, प्रिडिक्शन करणं साहजिक गोष्ट आहे याच्यामध्ये. तर मग प्रिडिक्शन करण्यासाठी पण आपण याचा वापर करू शकतो. मग कसं, आता जर समजा इंडिया आणि दुसरी एखादी टीम क्रिकेट खेळते
आणि मला असं म्हणायचं आहे की इंडिया ही मॅच जिंकेल, मला असं वाटतंय की इंडिया ही मॅच जिंकेल, तर वाक्य कसं तयार करू शकतो? आय थिंक, काय? आय थिंक इंडिया विल विन दिस मॅच, अशा पद्धतीने आपण हे वाक्य तयार करू शकतो. अगदी सोपं आहे. पण ज्यावेळेस आपण याच्यामध्ये प्रिडिक्शन करणार आहोत त्यावेळेस आपल्याला कुठलाही बेस नाही, फक्त मला वाटलं म्हणून मी काय म्हणलं की आय थिंक इंडिया विल विन दिस मॅच, अशा पद्धतीने मी वाक्य तयार केलं. पण याच्या बेसवरती जर समजा तुम्हाला काही सिच्युएशन वगैरे बघितली आणि त्या सिच्युएशनला बघून तुम्हाला जर असं प्रिडिक्शन करायचं असेल तर त्यावेळेस आपण काय करतो? गोइंग टूचा वापर करू शकतो आणि गोइंग टूचा वापर करून आपण काय प्रिडिक्शन करत असतो. आता जर समजा मला असं म्हणायचं की मी आता सध्या आभाळाकडे बघितलं, आभाळाकडे बघितल्याच्यानंतर मला पूर्ण ढग वगैरे दिसले, ढग दिसल्याच्यानंतर मी काय म्हणलं? लुकिंग ॲट द स्काय इट इज गोइंग टू रेन सून, म्हणजे आभाळाकडे बघून मला असं वाटलं की पाऊस पडणार आहे, तर त्यावेळेस आपण गोइंग टूचा वापर करून वाक्य तयार करू शकतो. लुकिंग ॲट द स्काय इट इज गोइंग टू रेन सून, म्हणजे आभाळाकडे बघून असं वाटतं की आता हे लगेच पाऊस पडणार आहे. हे झालं आपण गोइंग टूचा वापर करून प्रिडिक्शन करू शकतो. तर याच्यानंतर आपण फ्युचर टेन्स दाखवण्यासाठी किंवा फ्युचर टेन्समध्ये किंवा भविष्यामध्ये एखादी गोष्ट करणार आहे किंवा ठरलेली आहे किंवा आमचा प्लॅन आहे हे दाखवण्यासाठी पण आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करू शकतो. हे माहिती आहे का तुम्हाला? चला आपण बघूया की कसा वापर करायचा ते. आता मला जर असं म्हणायचं आहे की आम्ही 31 डिसेंबरला भेटणार आहेत, हे भविष्यकाळामधला वेळ आहे, भविष्यकाळामधला दिवस आहे. मी काय म्हणलं की आम्ही 31 तारखेला भेटणार आहेत, 31 डिसेंबरला भेटणार आहेत, तर कसं म्हणू शकतो? वी आर मीटिंग ऑन 31 डिसेंबर, अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. मग तुम्हाला वर्ष पण याच्यामध्ये मेन्शन करायचं तुम्ही करू शकता. मग हे जर तुम्हाला म्हणायचं की येणाऱ्या संडेला मी भेटणार आहे, तर कसं म्हणू शकता? आम्ही येणाऱ्या संडेला भेटणार आहे, वाक्य कसं होईल? वी आर मीटिंग ऑन नेक्स्ट संडे किंवा अपकमिंग संडे, अशा पद्धतीने हे आपण वाक्य तयार करू शकतो. समजले? अगदी सोप्या पद्धतीने आपण हे याचा वापर करू शकतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा भविष्यामध्ये आपल्या ठरलेल्या प्लॅन विषयी. पण याच्यामध्ये आपण काय म्हणणार आहे? ठरलेला एखादा प्लॅन आहे की आम्ही ठरवलेला आहे, आमचा प्लॅन आहे किंवा आमची एखादी अरेंजमेंट झालेली, आमची एखादी डेट ठरलेली किंवा ही गोष्ट या दिवशी करायची आहे, हे दाखवण्यासाठी आपण याचा वापर करतो. प्लॅन आणि अरेंजमेंट दाखवण्यासाठी आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करू शकतो. मी एक घर विकत घेणार आहोत असं म्हणायचं असेल तर आपण कसं वाक्य म्हणू शकतो? वी आर गोइंग टू बाय अ हाऊस, अशा पद्धतीने. म्हणजे आम्ही ठरवलेलं आहे की आम्हाला घर विकत घ्यायचं आहे, तर आम्ही काय घर विकत घेणार आहोत असं सांगण्यासाठी आपण या वाक्याचा वापर करू शकतो, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करू शकतो. आता हे वाक्य जर आपल्याला निगेटिव्ह करायचं झालं तर कसं वाक्य तयार करू शकतो आपण? आपला रूल काय आहे? गोल्डन रूल. ज्यावेळेस आपल्याला वाक्य निगेटिव्ह बनवायचं असेल त्यावेळेस आपण हेल्पिंग वर्बच्या नंतर डायरेक्ट नॉट वापरणार, बाकी सगळं स्ट्रक्चर सेम ठेवणार. तर स्ट्रक्चर काय होईल? सब्जेक्ट प्लस विल किंवा शॅल प्लस नॉट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट, अशा पद्धतीने आपण ही वाक्य तयार करू शकतो. हे स्ट्रक्चर आहे. मग आता मी असं म्हणलं की ती काय पत्र लिहिणार नाही, तर वाक्य कसं तयार होईल? शी विल नॉट राईट अ लेटर. मी असं म्हणलं की ते बाहेर जाणार नाही, तर वाक्य काय होईल? दे विल नॉट गो आउट. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. आता जर तुम्हाला क्वेश्चन करायचं झालं तर कसं करू शकता? अगदी सिंपल आहे. आपल्याला फक्त हेल्पिंग वर्ब सब्जेक्टच्या अगोदर घ्यायचं आहे, बाकी सगळं सेम आहे. स्ट्रक्चर काय होईल? शॅल किंवा विल प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट आणि शेवटी क्वेश्चन मार्क. मग क्वेश्चन कसा होईल? जर समजा मला असं विचारायचं की तुम्ही माझ्यासोबत येणार आहेत का, तर वाक्य कसं तयार होईल किंवा क्वेश्चन कसं तयार होईल? विल यू कम विथ मी, म्हणजे माझ्या संग येणार आहेत का, अशा पद्धतीने आपण हे वाक्य किंवा क्वेश्चन तयार करू शकतो. आणि जर मला असं विचारायचं आहे किंवा मी त्याला कॉल करायला पाहिजे का, तर वाक्य कसं करता येईल? क्वेश्चन कसं तयार करता येईल? शॅल आय कॉल हिम, मी त्याला कॉल करायला पाहिजे का. मी परमिशन घ्यायला पाहिजे का, तर कसं विचारू शकतो किंवा कसं क्वेश्चन करू शकतो? शॅल आय टेक परमिशन. अशा पद्धतीने आपण याचा वापर करत असतो. एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली ती म्हणजे काय, आपण विल आणि शॅल भविष्य दाखवण्यासाठी विलचा जास्त वापर केला जातो किंवा एखादा कुठलाही डिसिजन वगैरे देण्यासाठी आपण वापर बघितलेच विलचे, तर याच्यामध्ये विल जास्त वापरलं जातं. पण शॅलचा वापर केव्हा केला जातो? मॅक्झिमम एखादी परमिशन घेण्यासाठी किंवा क्वेश्चन करण्यासाठी आपण शॅलचा वापर करतो.
नॉर्मली आपण एखादं भविष्य दाखवण्यासाठी शॅलचा वापर कमी करतो मॉडर्न इंग्लिशमध्ये. वापर केला तर चुकीचा काही नाही आहे, फरकही काहीच नाही आहे. तुम्ही प्रत्येक सब्जेक्टसोबत विल किंवा शॅल दोन्हीपैकी कोणत्याही हेल्पिंग वर्ब वापरू शकता. फक्त आपण शॅलचा वापर ह्या मॉडर्न इंग्लिशमध्ये कमी होतोय. फक्त याचं परमिशन घेण्यासाठी, क्वेश्चन विचारण्यासाठी मॅक्झिमम तरी शॅलचा वापर केला जातो, विलपेक्षा जास्त क्वेश्चन विचारण्यासाठी. समजलं? आता याच्यानंतर आपण बघणार आहोत फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा वापर कसा होतो आणि का केला जातो? आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो की एखादी गोष्ट भविष्यामध्ये एखादी सुरू असणार आहे किंवा ह्या वर्षी, ह्या वेळेस, ह्या दिवशी ही गोष्ट सुरू असणार आहे हे दाखवण्यासाठी आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो. मग याचं स्ट्रक्चर बघूया आपण. स्ट्रक्चर काय? सब्जेक्ट प्लस विल किंवा शॅल प्लस याच्यासोबत आपण बी वापरणार आहे प्लस वर्बला ING प्लस ऑब्जेक्ट, हे आपलं स्ट्रक्चर आहे. मग याच्यानंतर वाक्य जर बनवायचं झालं तर कसं बनणार आहे आपलं? आता मला असं म्हणायचं की तो सोमवारी काम करत असणार आहे. तर वाक्य कसं तयार होईल? ही विल बी वर्किंग ऑन मंडे. स्ट्रक्चरनुसार बसतंय का? ही काय? सब्जेक्ट, विल आपलं हेल्पिंग वर्ब. इथं आपण शॅल वापरू शकतो, पण आपण नॉर्मली तुम्हाला काय सांगितलं की आपण हेल्पिंग वर्ब शॅल भविष्य दाखवण्यासाठी नॉर्मली वापरत नाही. वापरलं तर चुकीचं नाही आहे, पण नॉर्मली वापरत नाही, आपल्याला वायकाला थोडं वेगळं वाटेल. ही विल बी वर्किंग ऑन मंडे, तो सोमवारी काम करत असलेला असणार आहे, असं दाखवण्यासाठी आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो. आता जर समजा मला असं म्हणायचं की मी काय पुढच्या वर्षी एका प्रोजेक्टवरती काम करत असलेला असेल, तर वाक्य कसं तयार होईल? आय विल बी वर्किंग ऑन अ प्रोजेक्ट नेक्स्ट इयर. म्हणजे मी पुढच्या वर्षी काय एका प्रोजेक्टवरती काम करत असलेला असेल. आता हे वाक्य आपल्याला निगेटिव्ह करायचं झालं तर कसं करू शकतो? एकदम सिंपल आहे. आपल्याला हेल्पिंग वर्ब नंतर नॉट वापरायचं, बाकी सगळं स्ट्रक्चर सेम. स्ट्रक्चर काय? सब्जेक्ट प्लस विल किंवा शॅल प्लस नॉट प्लस बी प्लस वर्बला ING प्लस ऑब्जेक्ट. मग वाक्य कसं होईल? आता मला असं म्हणायचं आहे की तो सोमवारी काम करत नसलेला, या सोमवारी तो काम करत नसेल तो. तर वाक्य कसं तयार होईल? ही विल नॉट बी वर्किंग ऑन मंडे. तो सोमवारी काम करत नसेल किंवा नसलेला नसेल, अशा पद्धतीने आपण हे वाक्य तयार करू शकतो. आता क्वेश्चन करायचं झालं तर सिंपल, आपल्या हेल्पिंग वर्ब आपल्याला सब्जेक्टच्या अगोदर वापरायचे, बाकी सगळं सेम आहे. स्ट्रक्चर काय होईल? विल किंवा शॅल प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस वर्बचं ING फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. आता मला असं विचारायचं आहे की तू रविवारी TV बघत असशील का? तर कसं वाक्य तयार होईल? विल यू बी वॉचिंग TV ऑन संडे. अशा पद्धतीने आपण क्वेश्चन तयार करू शकतो. फक्त स्ट्रक्चर समजून घेणं गरजेचं आहे, बाकी तुम्ही कुठलेही सेंटेन्स बनवू शकता. आता आपण बघणार आहोत फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्सचा आपण वापर काय करतो की एखादी भविष्यामध्ये एखाद्या पर्टिक्युलर वेळेपर्यंत एखादी गोष्ट झालेली असेल, एखादं काम केलेलं असेल किंवा एखादी गोष्ट घडलेली असेल असं सांगण्यासाठी आपण याचा वापर करत असतो. मग याचं स्ट्रक्चर काय आपण बघूया. सब्जेक्ट प्लस विल किंवा शॅल प्लस हॅव प्लस वर्बचं थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. मग आपण वाक्य बघूया. आता मला जर असं म्हणायचं असेल की मी माझं काम ह्या आठवड्याच्या शेवटपर्यंत केलेलं असेल, ह्या आठवड्याच्या शेवटपर्यंत मी माझं काय काम संपवलेलं असेल असं सांगायचं असेल तर मी वाक्य कसं तयार करू शकतो? आय विल हॅव फिनिश्ड माय टास्क बाय दिस वीकेंड. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. आता जर समजा मला असं म्हणायचं आहे की तिनं संध्याकाळी 7 वाजेपर्यंत संध्याकाळचा स्वयंपाक बनवलेला असेल, तर कसं वाक्य तयार करू शकतो? शी विल हॅव कुक्ड डिनर बाय 7 PM. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. संध्याकाळचा स्वयंपाक बनवणे याला आपण डिनर असं म्हणतो किंवा कुक्ड डिनर हे असं म्हणतो. कुक म्हणजे स्वयंपाक करणे आणि डिनर म्हणजे संध्याकाळचं जेवण जे काय असतं ते त्याला आपण संध्याकाळचं कुक्ड डिनर असं म्हणू शकतो. संध्याकाळचा स्वयंपाक करणे याच्यासाठी वापरतो. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की तुम्ही पुढच्या महिन्यापर्यंत इंग्लिश शिकलेले असाल, तर वाक्य कसं तयार करता येईल? यू विल हॅव लर्न इंग्लिश बाय नेक्स्ट मंथ. म्हणजे पुढच्या महिन्यापर्यंत तुम्ही काय इंग्लिश शिकलेले असताल. अशा पद्धतीने आपण हे वाक्य तयार करू शकतो. आता हेच वाक्य जर आपल्याला निगेटिव्ह तयार करायचं असेल तर कसं करू शकतो? फक्त आपल्याला विल किंवा शॅल याच्यानंतर नॉट वापरायचं, बाकी सगळं स्ट्रक्चर सेम असणार आहे. तर
स्ट्रक्चर काय, सब्जेक्ट प्लस विल किंवा शॅल प्लस नॉट प्लस हॅव प्लस वर्बचं थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. आता मी जर असं म्हणलं की मी या आठवड्याच्या शेवटपर्यंत काय माझं काम संपवलेलं नसणार आहे, तर वाक्य कसं तयार होईल, आय विल नॉट हॅव फिनिश्ड माय टास्क दिस वीकेंड. म्हणजे ह्या आठवड्याच्या शेवटपर्यंत मी काम संपवलेलं नसणार आहे, माझं काम संपवलेलं नसणार आहे. आता जर समजा मला असं म्हणायचंय की ते मुंबईला गेलेले नसतील, संडेपर्यंत ते मुंबईला गेलेले नसतील, तर वाक्य कसं तयार होईल, दे विल नॉट हॅव गॉन टू मुंबई बाय दिस संडे. ह्या रविवारपर्यंत किंवा टिल दिस संडे अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. आता क्वेश्चन करायचं असेल तर कसं करू शकतो, तर आपल्याला हेल्पिंग वर्ब फक्त सब्जेक्टच्या अगोदर घ्यायचे, बाकी सगळं स्ट्रक्चर सेम असणार आहे. स्ट्रक्चर काय असणार आहे, विल किंवा शॅल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस वर्बचं थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. मग मला आता असं विचारायचंय की ते काय ह्या संडेपर्यंत मुंबईला गेलेले असतील का, तर वाक्य कसं तयार होईल, विल दे हॅव गॉन टू मुंबई बाय संडे किंवा टिल संडे. अशा पद्धतीने आपण क्वेश्चन तयार करू शकतो. आता आणि आपल्याला शेवटचा टेन्स बघायचा आहे, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. या व्हिडिओचा शेवटचा आणि आपल्या या सगळ्या टेन्सचा शेवटचा प्रकार आहे हा. मग आता याचं स्ट्रक्चर काय पहिलं बघूया. स्ट्रक्चर असणार आहे सब्जेक्ट प्लस विल किंवा शॅल प्लस हॅव प्लस बीन वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस वर्बचा आयएनजी फॉर्म किंवा वर्बला आपण आयएनजी लावणार आहे प्लस ऑब्जेक्ट. ज्या पद्धतीने आपलं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स झालं होतं त्याच पद्धतीने आपलं याचं पण काय होणार आहे, फ्युचर कंटिन्युअस आणि फ्युचर परफेक्ट टेन्स दोन्हीचे मिळून एक झालेलं आहे. मग आता मला असं म्हणायचं असेल किंवा तुझे काम करत असलेले किंवा तुझे अभ्यास करत असलेले 3 तास होतील असं बोलण्यासाठी आपल्याला आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करणार आहेत. आता मला असं म्हणायचं आहे की तिनं एक मॅनेजर म्हणून काम करत असताना तिचे 14 तारखेला काय 2 वर्ष कंप्लीट होतील. म्हणजे भविष्य काळामध्ये एखाद्या पर्टिक्युलर वेळेला काहीतरी कंप्लीट होईल हे दाखवण्यासाठी आपण याचा वापर करत असतो. तर नेमका कसा वापर करायचा आणि त्याचा नेमका काय अर्थ निघणार आहे आपण वाक्याद्वारे समजून घेऊया. आता मी असं म्हणलं की तुम्ही स्टडी करत असताना तुमची स्टडी करत असल्यापासून तुमचे 3 तास कंप्लीट होतील, तर वाक्य कसं तयार होईल, यू विल हॅव बीन स्टडीइंग फॉर 3 आवर्स. म्हणजे तुम्ही 3 तास झालं अभ्यास करत असलेले असताल असं म्हणण्यासाठी आपण याचा वापर करतो. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की ती एक मॅनेजर म्हणून 2 वर्ष झालं काम करत असणार आहे, म्हणजे 2 वर्ष कंप्लीट होतील ॲज अ मॅनेजर म्हणून काम करत असतानाचे 14 तारखेला 14 नोव्हेंबर 2020ला. आपल्याला असं स्पेसिफिक डेट डे वगैरे द्यायचं असेल तर आपण देऊ शकतो. तर आपण वाक्य कसं तयार करू शकतो, शी विल हॅव बीन वर्किंग ॲज अ मॅनेजर. म्हणजे ती एक मॅनेजर म्हणून काम करत असलेली असणार आहे फॉर 2 इयर्स. किती 2 वर्षासाठी. ऑन 14 नोव्हेंबर 2020 किंवा 2020. तर या 14 तारखेला 14 नोव्हेंबरला तिचे काय ॲज अ मॅनेजर म्हणून काम करत असलेले 2 वर्ष काय पूर्ण होतील असं सांगण्यासाठी आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करू शकतो. या फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा जास्तीत जास्त तरी डेली वापरांमध्ये होत नाही, पण काही असे असतात की ज्यांना करायची इच्छा असते तर ते करू शकतात, पण मॅक्झिमम वापर नाही एवढं मी सांगू शकतो. याचं वाक्य जर निगेटिव्ह करायचं झालं तर आपला नेहमीचा फॉर्म्युला हेल्पिंग वर्ब नंतर नॉट वापरणार आहे. तर स्ट्रक्चर काय असणार आहे, सब्जेक्ट प्लस विल किंवा शॅल प्लस नॉट प्लस हॅव बीन प्लस वर्बचं आयएनजी फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. आता जर मला असं म्हणायचं असेल किंवा तुम्ही 3 तास झाला अभ्यास करत असलेले नसणार आहेत, म्हणजे तुम्ही 3 तास अभ्यास करत नसताल, तर वाक्य कसं करू शकतो, यू विल नॉट हॅव बीन स्टडिंग फॉर 3 आवर्स. म्हणजे तुम्ही 3 तास झाला अभ्यास करत नसणार आहेत. अशा पद्धतीने आपण हे वाक्य तयार करू शकतो. जर क्वेश्चन करायचं असेल तर फक्त आपण हेल्पिंग वर्ब सब्जेक्टच्या अगोदर वापरणार आहेत. मग स्ट्रक्चर काय, विल किंवा शॅल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव बीन प्लस वर्बला आयएनजी प्लस ऑब्जेक्ट.
मला आता असं विचारायचं असेल की तुम्ही 3 तास झालं अभ्यास करत असणार आहेत का? तर वाक्य कसं करू शकता? विल यू हॅव बीन स्टडिंग फॉर 3 hours? अशा पद्धतीने आपण क्वेश्चन तयार करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, तुम्हाला मी स्ट्रक्चर एकदा समजून सांगितलेत आणि प्रत्येक वेळेस मी तुम्हाला स्ट्रक्चर दिलेले आहे. ज्या वेळेस आपण वेगवेगळा प्रकार शिकला, त्याचे आपण उपप्रकार शिकले, त्यावेळेस मी तुम्हाला स्ट्रक्चर वेगळे दिलेले आहेत. आपण वेगवेगळे वापर तुम्हाला सांगितलेले आहेत. तुम्ही हा एवढा वेळ दिला, बस याला समजून घेतलं स्ट्रक्चरला, आणि याचा वापर कसा करायचा हे पण समजून घेतलं. सगळं तुम्ही समजून घेतलेलं आहे. स्ट्रक्चर फक्त एकदा दोनदा तुम्ही रिवाईज करा, त्याला एकदा दोनदा बघा तुम्ही, आणि पाठ करा. पाठ होऊनच जातील तुम्हाला, कारण जेवढे समजले तेवढे तुम्हाला पाठ होतील. बाकीचे जे समजले नाहीत त्याला काय तुम्हाला पाठवायला वेळ लागेल. तर या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं? शेवटी तुम्हाला हा व्हिडिओमध्ये कुठली सुधारणा गरजेची वाटते का, किंवा काय चांगलं वाटलं किंवा काय वाईट वाटलं, याच्याबद्दल तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या कुठल्या मित्राला उपयोगाला येईल तर त्याच्यासोबत शेअर करा, आणि प्रॅक्टिस करत राहा. जर तुम्हाला इंग्लिश शिकायची असेल तर प्रॅक्टिस करत राहा. इंग्लिश शिकण्यासाठी टेन्स हा सगळ्यात महत्त्वाचा एक पार्ट होता, तर हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी अपलोड केलेला आहे. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड बाय.